नमस्कार. 5 वाजता आपण सुरू करणार होतो, 5:30 झालेले आहेत. सगळ्यांना एक एक्सटेंडेड ब्रेक मिळालेला आहे, त्यामुळे आपण कृपया मला ऐकावं. वसुंधरा घाणेकर लिखित पुन्हा नव्याने ह्या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे आणि ह्या प्रकाशन समारंभासाठी आपले सर्वांचे सिद्धार्थ देशपांडे स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि रसिक त्यांना खूप आनंद होईल की आज जी लोक या मंचाला लाभलेली आहेत त्यात श्री श्रीकांत बोजेवर, श्री अभिराम भडकमकर, तसंच डॉक्टर विजया टिळक, मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे आणि आपण वाट बघतोय पण माननीय खासदार श्री नरेश मस्के साहेब देखील आपल्या इथे उपस्थित असतील ही आशा करतो. आपण कार्यक्रमाची सुरुवात ही सरस्वती वंदना यांनी करूया. मी श्रीमती मेधा आचार्य यांना विनंती करतो. त्यांच्या आवाजात खरंच खूप गोडवा होता, पण त्याच्या बरोबरीने बॅकग्राऊंड मध्ये जर मोबाईलचा रिंगटोन नाही वाजला तरी सुद्धा तो गोडवा राहील. त्यामुळे जर मोबाईल ऑफ असतील सायलेंट वरती असतील तर मी श्री श्रीकांत बोजेवार, श्री अभिराम भडकमकर, डॉक्टर विजया टिळक, श्री अशोक कोठावळे आणि वसुंधरा घाणेकर यांना व्यासपीठावर आसनस्थ होण्याची विनंती करतो. मी मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करावे. सर्वप्रथम श्री श्रीकांत बोजेवार. श्री अभिराम भडकमकर. डॉक्टर विजया टिळक. मी वसुंधरा घाणेकर यांना विनंती करतो की श्री अशोक कोठावळे आणि मॅजेस्टिकच्या सहाय्यक संपादक शोभांगी पांके यांचं स्वागत करावे. डॉक्टर महेश केरुस्कर हे अगदी ॲब्सोल्यूट टाइम ऑन टाइम आलेले आहेत. मी रिक्वेस्ट करतो अशोक कोठावळे सरांना त्यांना पुष्पगुच्छ. डॉक्टर महेश केरुस्कर.
त्यांनी आपल्या साहित्याने लेखनाने वाचकांच्या मनात घर केलं. हे 1983 पासून ते आकाशवाणीत कार्यरत होते. आकाशवाणीतील प्रदीर्घ सेवेनंतर डॉक्टर महेश केळुसकर 2019 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांची निर्मिती असलेल्या 2 आकाशवाणी कार्यक्रमांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. एक गमतीशीर गोष्ट म्हणजे माझ्या मते की जगात सगळ्यात गूढ अशा काही गोष्टी असतील तर ते अमेरिकेतलं ॲमेझॉन मधलं जंगल आणि दुसरं म्हणजे स्त्रीचं मन. यात कधी काय चालू असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. पुन्हा नव्याने या पुस्तकाबद्दल बोलताना एक गोष्ट जाणवते की वसुंधरा घाणेकर यांनी स्त्रीमन समजून घेण्याचा नुसताच प्रयत्न नाही पण ते अत्यंत सुंदर रीतीने या पुस्तकात व्यक्तही केलं आहे. आपण जर विचार केला तर माणसाच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत माणसाची धडपड ही दुःखातून सुखापर्यंत, रडण्यातून हसण्यापर्यंत हीच असते. एखादा साप जसा त्याची काट टाकतो आणि पुन्हा नव्याने सुरुवात करतो तशीच माणूस जातीची सुद्धा हीच खोड आहे. मी वसुंधरा घाणेकरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. उपस्थित मान्यवर अभिराम भडकमकर सर, श्रीकांत बोजेवार सर, डॉक्टर विजया टिळक मॅडम, डॉक्टर केळुसकर सर, मॅजेस्टिकचे कोठावळे सर आणि माझ्या मित्रमैत्रिणी, मला खूप आनंद होतोय. पुन्हा नव्याने या कथासंग्रहाची आज 2री आवृत्ती होते आहे आणि तुम्ही माझ्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आज उपस्थित आला आहात. विरारहून, बोरिवलीहून, दादरहून खूप लांबून लांबून लोक आले, ठाण्याहून पण आले, त्यांचं पण मला कौतुक आहेच. या सगळ्या तुमच्या लोकांचं कौतुक मला यासाठी वाटतं की तुम्ही माझ्या आनंदामध्ये सहभागी झालात. मी कायमची ऋणी राहीन या गोष्टीसाठी. माझा दुसऱ्या आनंदाचं आज एक कारण असं आहे की हे जे मान्यवर मला मिळालेले आहेत त्यांच्याबद्दल मला कृतज्ञता जाहीर व्यक्त करता येते आहे. माझं खूप लहानपणचं स्वप्न होतं लेखिका व्हावं असं. मी कोणाला सांगितलं नव्हतं, ते माझ्या मनाचं गुपित होतं. खूप दिवस जपलेलं स्वप्न. मला सायन्स साईडला घातलं गेलं त्यामुळे सायन्सला गेले मी अर्थात. मग बँकेमध्ये नोकरी लागली आणि 2-3 वर्षामध्ये मी संसाराला लागलो. सायन्सचं प्रॅक्टिकल जर्नल्समध्ये काही साहित्य येत नाही. बँकेमध्ये तर साहित्य म्हणजे पासबुक, लेजर, फायलिंग, त्याच्यानंतर कॉम्प्युटर आणि समोरचे कस्टमर्स त्यांच्याशी डीलिंग करणं, त्याच्यामध्ये कुठे साहित्य येत नाही. आणि संसारामध्ये पडल्यावर साहित्य काय लागतं ते मी सांगायची गरज नाही, तुम्हाला ते अपेक्षित आहे. या कुठेही साहित्य न येता सुद्धा मी गाडीने जाऊन येऊन करायला लागायचं नोकरीसाठी, तेव्हा सुद्धा मी सतत वाचत असे आणि माझ्या मनात ते स्वप्न होतं. 91 साली माझा मुलगा 2 वर्षाचा होता तेव्हा पुबा भावे कथा स्पर्धा आली डोंबिवलीमध्ये आणि मी ती कथेच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि पहिल्याच कथेला मला पहिलं पारितोषिक मिळालं. मला असं वाटलं की म्हणजे मी लिहू शकते. आणि त्यानंतर मी स्त्रीमध्ये नियमित लिहावी लागले आणि नंतर तिसरीमध्ये मला निरंजन घाटेंनी बोलावलं. तिसरीमध्ये माझी कथा घेतली आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुकड्याने लिहिलेली दिसते. मी म्हटलं हो, एका रविवारी वेळ मिळणार, एका रविवारी मुलाला गार्डनमध्ये घ्यायचं असतं तर त्याला घेऊन जाणार, अशी मी गॅप करून लिहिली. तर ते म्हणाले की तसं नका लिहू, एकदा 2 दिवस रजा काढा आणि सलग ती कथा लिहा. ती माझी पहिली दीर्घकथा आणि सलग लिहिल्यावर मला त्या प्रवाहातली गोडी कळली. तीच घटना एकाच वेळेला लिहिल्यामुळे मला तो प्रवाह समजला, त्यातला आनंद समजला आणि त्यानंतर मी बऱ्याच दीर्घकथा लिहिल्या. मला पुष्कळ वाचकांचे फोन आले, तरी पण मी स्वतःला लेखिका समजत नव्हते. 2007 साली ज्याचा त्याचा परिघ हे पुस्तक माझ्या डिंपलने काढलं आणि त्या पुस्तकावर पण चांगल्या प्रतिक्रिया आल्या, तरी पण मी समाधानी नव्हते. मग 2009 साली लोकसत्तामध्ये माझी कथा आली.
लोकसत्तामध्ये कथा आल्यावर माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणींनी मला फोन केला की तू लिहितेस ते मला कळलंय. तर मी म्हटलं कसं कळलं? म्हणजे खाली नाव न असताच माझ्या लक्षात आलं की तू लिहिते आहेस, तुझ्या लिखाणाला आता शैली मिळाली आहे आणि तुझी सिग्नेचर आम्हाला कळते. तेव्हा मला जरा बरं वाटलं की माझी सिग्नेचर कळते तिला. म्हणजे मला जे एवढे दिवस वाटायचं मला अमुकसारखं लिहिता येत नाही, तमुकसारखं लिहिता येत नाही, असं माझ्या डोक्यात खूप आयकॉन होते आणि खूप न्यूनगंड होता. पण तो कमी झाला. मला असं वाटलं की मला शैली मिळाली. त्या कथेची एक खूप गंमत सांगायची मला. 2009 साली ती लोकसत्तामध्ये कथा आली. तेव्हा श्रीकांत बोजेवार सर लोकसत्तामध्ये होते आणि लोकसत्तामध्ये मी चौकशी करायला फोन केला की माझी कथा मिळाली का, मला माझं नाव लिहायचं राहिलंय असं वाटतंय. असं मी अगदी फारच अडाणी माणसासारखा फोन केला आणि मला वाटलं एखाद्या कर्मचाऱ्याशी मी बोलते आणि समोर होते श्रीकांत बोजेवार. माझ्या भाग्याने त्यांच्याकडे फोन केला होता आणि त्यांनी मला सांगितलं आम्ही कथा छापायला घेतली वगैरे आणि आम्ही त्याचं शीर्षक बदललं. आम्ही शीर्षक बदलल्यावर म्हटल्यावर मी विचारलं आपण कोण बोलताय? तर म्हणे मी श्रीकांत बोजेवार बोलतोय. मला इतका धक्का बसला, अजून तो आनंद माझा ओसरलेला नाही की मी बोजेवारांशी बोलले. आणि नंतर मला चांगली गोष्ट अशी की त्यांनी मला कथेमधल्या 2-3 ओळी सांगितल्या. त्या ओळी माझ्या अजून लक्षात येत, मी त्याच्यामध्ये वेळ घालवत नाही. पुन्हा नव्यानेमध्ये ती कथा समाविष्ट आहे कारण म्हणून, आणि त्याचं नाव मी पाऊस दिलं होतं. ते बोजेवारांनी बदलून कारण दिलं. ते फारच सुंदर नाव आहे. आणि त्यांनी माझ्या 2 ओळी सांगितल्या. याचा मला इतका आनंद झाला कारण या माणसाची एक ओळ मी चुकवत नसेल. 2 फुल 1 हाफ तेव्हा होतं आणि त्यातला तो हाफला एक छान ट्विस्ट असायचा आणि तो ट्विस्टसाठी मी तो पॅरा परत वाचायचे. म्हणजे 2 फुल 1 हाफ आहे ना, ते 3 फुल असायचं माझं. आणि मला खूप आनंद झाला की त्यांनी माझ्या ओळी सांगितल्या. ह्याचा मला खूप आनंद झाला आणि मला तेव्हा असं वाटलं म्हणजे आपण देवापुढे नैवेद्य ठेवतो. आपल्याला सगळं देवाकृपेने मिळत असतं पण आपण देवापुढे नैवेद्य ठेवतो. तसं मला वाटलं की मी त्यांच्या इतक्या ओळी वाचते तर 2 ओळी माझ्या बोजेवारांपर्यंत रुजू झाल्या अशी मला भावना झाली आणि खूप आनंद झाला मला. आणि मग जरा मला कुणी असं म्हटलं काय लेखिकाबाई, तर मला एवढे दिवस उपहासात्मक वाटायचं. पण मग मला असं वाटलं नाही, बोजेवारांना माझ्या कविता आवडतात ना 2 तरी ओळी, मग ठीक आहे असं वाटलं मला. त्याच्यानंतर 2016 साली पुन्हा नव्याने जेव्हा मॅजेस्टिकने काढलं तेव्हा मात्र मी असं स्वतःला समजले की आता माझ्या नावावर लेखिका हा स्टॅम्प झाला. मॅजेस्टिकचं माझ्या अगदी कधीच म्हणजे स्वप्न होतं. मॅजेस्टिकचा जो लामणदिवा होता तो लामणदिवा मला नेहमी खुणावायचा. मी पांगे मॅडमना सांगितलं की मला दीपावलीमध्ये तुम्ही माझी कथा घेतली. पांगे मॅडमनी कथा घेणं त्यांची एवढी बारीक रव्याची चाळणी असते की त्यांनी कथा घेतली याचा मला आनंद होता. आणि मी लगेच त्यांना म्हटलं की माझं ना स्वप्न आहे मॅजेस्टिकमध्ये माझं पुस्तक एकतरी यायला पाहिजे. तर त्या म्हणाल्या पण आता लामणदिवा नाही आहे आमचा. म्हटलं लामणदिवा नसेल पण माझ्या स्वप्नामध्ये तरी अजून मॅजेस्टिक आहे. आणि खरंच त्यांनी 1-2 महिन्यामध्येच मला सांगितलं आम्ही तुमचं पुस्तक घेतो आहे. खूप धन्यवाद देते मी शुभंगी पांगे मॅडमना आणि अशोक कोठावडे सरांना की मॅजेस्टिकने माझं पुस्तक काढल्यावर मला खूप समाधान वाटलं. एवढे दिवस जे नव्हतं कारण मी खूप कमी लिहिते, कधीतरी लिहिणार. बँकेमध्ये एकतर मी जगण्यातला जागे असण्यातला 80% वेळ माझा बँकेत जातो आणि उरलेला पण मी ते टेन्शन कधी घेऊन येणार की बँकेमधनं मोकळी झाली असं नाही, मी कधी लिहिणार असं मला प्रश्न होता. पण मग मला मॅजेस्टिकने झाली मी थोडं लिहिलं तरी मॅजेस्टिकने छापलं याचा मला खूप आनंद होता. आणि त्याच्यानंतर पण मला कोणीतरी असं म्हटलं, मुळातच मी न्यूनगंडाने भरलेली बाई असल्यामुळे मला कोणीतरी म्हटलं की तुझं काय मर्यादित विश्व आहे, बँकेमध्ये कस्टमर येणार त्यांच्याशी बोलणार, तू बँकेतल्या कलिगशी बोलणार, जर जाता येता बोलणार आणि खरं तुला दुसरं विश्व आहेच कुठे. मग ते मला अगदी पटलं की मॅजेस्टिकने एवढं पुस्तक काढलं तरी माझं काय मर्यादित विश्वच आहे असं मला कधी वाटलं. पण त्याच्यानंतर अभिराम मडगावकर सर एकदा व्याख्यान द्यायला आले होते अभिव्यक्तीवर. केवढीसकर पण होते तेव्हा आठवत असेल, अमेगाव प्रकाशनचा कार्यक्रम होता आणि अभिराम मडगावकर 1.5 तास बोलले अभिव्यक्तीवर. आणि त्यांनी माझ्या मुद्द्याचं काय ते मी तुम्हाला सांगते, सगळं काय लेक्चर मी त्यांचं सांगू शकत नाही. ते असं म्हणाले की मध्यमवर्गीय असणे मध्यमवर्गीय नसणे हे अभिव्यक्तीची मर्यादा असता कामा नये. लेखकाने अभिव्यक्ती कसलीही करावी, त्याला कसलीच मर्यादा होती. मी अगदी कान टाकावून बसले जेव्हा असं सांगितलं तेव्हा. आणि मध्यमवर्गीयांच्या त्यांनी अनेक समस्या पण सांगितल्या.
त्यांनी खूप मोठी यादी दिली होती. त्याच्यामध्ये मला आठवते म्हणजे अशी मतिमंद मुलांची समस्या किंवा एखाद्या माणसाला एड्स अचानक झाला तर आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक स्तरावर त्याला कसं तोंड द्यावं लागेल, अनेक त्यांनी मोठी यादी दिली. आणि मला असं वाटलं त्यानंतर पुन्हा नव्याने नंतर मी सामाजिक कथा लिहायला सुरुवात केली होती. आणि मग मला असं वाटलं अरे मग मी बरोबर लिहिते की मी जर जन्मले आहे मध्यमवर्गीयामध्ये, आसपास वावरणारी माझ्या मध्यमवर्गीय जर लोक आहेत, माझ्या ट्रेनमध्ये ज्या मैत्रिणी असणार त्या ऑफिसच्या वेळेला, म्हणजे त्या अतिश्रीमंत वर्गातल्या नाहीत आणि गरीब कामकरी वर्गातल्या पण नाहीत, त्या माझ्यासारख्या LIC बँक BMC मध्ये असणाऱ्या मैत्रिणी आहेत. मग मला त्यांचं जग माहिती असणार, त्यांची भाषा मी बोलणार, त्यांचे संवाद माझ्या कानावर पडणार. मग काय चूक आहे? मला खूप म्हणजे त्यांना श्रेय द्यावंसं वाटतं या सगळ्या लोकांना. म्हणजे माझं जे छोटंसं स्वप्न होतं, मला माहीत होतं की मी ते फार कमी लिहिते आहे, पण त्यासाठी आत्मविश्वासाची गरज होती, ती मला या सगळ्या लोकांनी दिली. आणि मग त्यानंतर मात्र अभिराम भडकमकर बोलल्यावरती मला खरोखर आनंद झाला आणि मी अजून लिहित होतेच. आणि मग पांढऱ्या गुलमावर माझं तिसरं पुस्तक जेव्हा झालं तेव्हा फ्लर्क लिहिला डॉक्टर महेश कळुसकरांनी. आणि माझ्या मनामध्ये असं होतं की पहिलं पुस्तक माझं झालं ते स्त्री वेदनेचं होतं, त्याचा परी. पुन्हा नव्याने हे स्त्री संवेदनेचं आहे. आणि तिसरं पांढऱ्या गुलमावर, ह्याच्यामध्ये समाजाच्या बऱ्यापैकी समस्या मी मांडल्या. अर्थात मी केळुसकरांना काही सांगितलं नाही, पण त्यांनी मात्र माझ्या कथेसाठी समाजभान हा शब्द वापरला. मी आज त्याचे जाहीर आभार मानते. मला इतका आनंद झाला त्यांनी हे वापरला शब्द म्हणून. म्हणजे मला माझा पण आलेख डोळ्यासमोर आला की जणू काही एक कप्पे होते की आधी हा कप्पा, मग हा कप्पा आणि मग सामाजिक समस्या. आणि त्यांनी हा शब्द वापरल्यामुळे मला पूर्ण आत्मविश्वास मिळालेला आहे. मला अजिबात खंत उरली नाहीये की मी कमी लिहिते. हो, मी कमी लिहिते. माझा मुलगा मला नेहमी सांगतो की तू फोकस माइंडेड नाहीस, तू प्रायोरिटी दिली नाहीस लिखाणाला. नाही दिली मी ही प्रायोरिटी. त्याला जेव्हा स्टडी टेबल आणायचं ठरलं माझ्या मुलाला, तेव्हा मी कसा विचार केला ह्याच्या शेल्फमध्ये कशी पुस्तकं मावतील, हा कसा बसेल. माझ्या असं मनातच आलं नाही की ते स्टडी टेबल मी लिहायला वापरू शकते. मी डायनिंग टेबलवरच लिहिणार आणि डायनिंग टेबल आवरल्यावरच हे मी ठरवून ठेवलं होतं. मला त्यात तेव्हा काही वाटलं नाही आणि आता सुद्धा मला ते काही वाटत नाही. मी नव्हते फोकस माइंडेड, तो होता माझ्यासाठी फोकस माइंडेड. आणि मी त्याची खंत का करू? आज तो अमेरिकेमध्ये सायंटिस्ट आहे आणि त्याच्या तो कर्तृत्वाने तिथे नावाजतो आहे, तर मला त्याची खंत वाटणार नाही. आणि आता दुसरं असं की एवढूशा कामाने मी एवढंसं काम केलं, त्याचं मला खूप चांगलं फळ मिळालं, तर मी त्याच्यामध्ये समाधानी आहे. पण एवढंच सांगेन की समाधानी आहे म्हणजे मी आत्मतृप्त झालेली नाही. मला माझं याच्याहून माझी लिखाणाची उंची वाढवायची आहे, माझ्या लिखाणाची संख्या पण मला वाढवायची आहे. आणि तुमच्या साक्षीने, या मान्यवरांच्या साक्षीने मी प्रामाणिकपणे सांगते की मी याचा खात्रीने प्रयत्न करीन आणि माझं मी मनोरंजन संपवते. लेखक किंवा लेखिका हा एक हिरा आहे, पण त्या हिऱ्याला एक हिंदीमध्ये म्हणतो जौहरी, तो लागतो. आणि मला वाटतं मॅजेस्टिक प्रकाशन जे आहे त्यांनी तेच काम केलेलं आहे. त्याआधी पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे स्त्री साहित्याचा मागोवा घेणारे 5 खंड प्रसिद्ध झाले आहेत. ह्या उपक्रमाच्या 5व्या खंडात 2011 ते 2020 मधील स्त्रीलेखित कथा या विषयावर डॉक्टर भारती निरगुडकर यांनी संशोधनपर दीर्घलेख लिहिलेला आहे. त्यामध्ये उल्लेखनीय लेखिका म्हणून वसुंधरा घाणेकर यांचा आवर्जून समावेश केलेला आहे. पुन्हा नव्याने हा कथासंग्रह विषय त्यांनी आत्मीयतेने लिहिलेला आहे. आणि त्यामध्ये म्हणतात की या कथांमध्ये लेखिकेने स्त्री पुरुष शारीरिक संबंधांकडे पाप किंवा व्याभिचार या दृष्टीने बघितलेले नाही, तर त्या मागची तरलता, भिन्न भिन्न मानसिक अवस्था लक्षात घेतली आहे. तसेच या कथांची चौकट केवळ कौटुंबिक नाही, तर शिक्षण, आदिवासी पाडे, रिफायनरी प्रकल्प अशा अनेक क्षेत्रांनाही त्यांनी कथा विषय बनवला आहे, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं आहे.
डॉक्टर भारती निरगुडकर ह्या मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त मराठी विभाग प्रमुख आहेत आणि त्या आज इथे आपल्यामध्ये आलेल्या आहेत. तर राऊंड ऑफ अप्लॉज फॉर सो अशी एक जण जेव्हा लेखिकेबद्दल लिहिलं आणि म्हटलं की त्यांना एक जोहरी ती जरूरत होती. आपण किती म्हणा, मॅजेस्टिकनी हे पुस्तक छापलं. श्री अशोक कोठावळे सर ही ती धुरा आता सांभाळतायत. मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपलं मनोगत आता व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक श्रीकांत भोजेवार, प्रमुख पाहुणे कादंबरीकार आणि नाटककार अभिराम भरसामकर, काही जणांची मी नावं घेतोय परंतु ते आता उपस्थित नाहीत, कदाचित थोड्या वेळाने येऊ शकतात. माननीय खासदार नरेश मस्के, डॉक्टर महेश कळुसकर आलेले, महेश कळुसकर, डॉक्टर रणजित देशमुख येणार होते पण येणार नाही तसंच, डॉक्टर विजया टिळक, लेखिका वसुंधरा घाणेकर आणि आपण सर्व उपस्थित रसिक हो. आजच्या कार्यक्रमासाठी आपले मनपूर्वक स्वागत. मराठी साहित्य कथा लेखनाला खूप मोठी परंपरा आहे. कथाकार, नवकथाकार एक काळ आपल्या कथांनी गाजला. आधीच्या आणि आजच्याही आघाडीच्या साहित्यिकांची लेखन वाटचाल ही कथा लेखनापासूनच सुरू झालेली आहे. याचे मुख्य कारण अनेक मासिकं कथा आवर्जून प्रकाशित करतात. तसेच यांची कथा वसुंधरा घाणेकरांची आमच्या आवडीसाठी आली. अशाच नवोदित लेखकांपैकी आज याचा पुन्हा नव्याने या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध होत आहे. त्यांच्या त्याच लेखिका वसुंधरा घाणेकर, दीपावलीची त्यांच्या आवडलेल्या कथा आम्ही प्रसिद्ध केल्या. त्यांच्या कथा वाचताना जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या पात्रांच्या भावविषयावर त्यांची विलक्षण पकड. एखाद्या कथेतील एखादा प्रसंग तपशीलवार द्यायचा असेल तर त्या प्रसंगी ते पात्र कसं वागेल हे ते आपल्या लेखनातून पूर्वत मिळतात. पात्रांचे मनोबल टिकण्याचे अजब कसं त्यांना लागले. विस्कटत चाललेली आजची कुटुंब व्यवस्था आणि दुरावलेले नातेसंबंध याचा ते आपल्या कथातून शोध घेत असतात आणि काही एका निष्कर्षाला येतात. त्यामुळे त्यांची कथा एका भावनिक पातळीवर जात असताना वास्तवतेचा स्पर्शही त्या कथेला असतो. अशा अनेक समकालीन प्रश्नांनाही त्या आपल्या कथातून भेटतात. त्यांच्या कथाच्या नायिका या स्वतःची स्वतंत्र मतं असणारी आणि त्या मताप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य घेणारे असतात. एका अर्थाने त्यांची नायिका काळाबरोबर चालणारी आहे. एका अर्थाने त्यांची नायिका काळाबरोबर चालणारी आहे. पुन्हा नव्याने मधल्या कथा वाचताना अशा जागा वाचकाला सापडत जातो. स्त्री पुरुष नात्यांचे अनेक पद्धत त्या आपल्या कथातून हळूवारपणे उलट करतात. काळाबरोबर चालणारी त्यांची कथा आहे असे आपल्याला त्यांच्या कथाबाबत म्हणता येईल. उद्भवती भाषा आणि प्रसंग फुलवण्याची हातोटी त्यांना लागते. यापुढेही त्यांचे कथालेखन असेच भरत राहावं अशा शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद सर. आपण या पुस्तकाच्या लेखिकेला ऐकलं, पुस्तकाच्या प्रकाशकाला ऐकलं. आता या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याकडे वळूया. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करावं.
डॉक्टर विजया टिळक मराठी आणि संगीत दोन्ही विषयात MA आणि मराठी संगीत नाटकातलं संगीत स्वरूप आणि समीक्षा या प्रबंधनाचं पुस्तकरूप प्रसिद्ध झालंय. त्या पुस्तकास मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणेतर्फे दिल्या जाणाऱ्या W.R. रेगे पुरस्काराने गौरवल्या गेल्या आहेत. पोद्दार रुपारेल सोमय्या येथे मराठीचं अध्यापन त्यांनी केलंय. लोकसत्ता, मटा, सकाळ या वृत्तपत्रांमध्ये 100हून अधिक पुस्तकांची परीक्षणं प्रसिद्ध आहेत. मौज, स्त्री, वसंत, ललना इत्यादी मासिकांमधून लेख, कविता प्रसिद्ध आहेत. दादर माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुंबई ऑल इंडिया रेडिओची शास्त्रीय संगीत, मराठी, गुजराती, सुगम संगीत यांची मान्यता प्राप्त कलाकार त्या आहेत. ज्योतिषशास्त्र परीक्षेत मेरिटमध्ये आणि त्यातील गणितात प्रथम क्रमांक. ही परीक्षा वयाच्या 72व्या वर्षी दिली आणि या वयात दिली म्हणून एक पुरस्कार ठेवला, तोही त्यांना मिळाला. मी रिक्वेस्ट करतो डॉक्टर विजया टिळक यांनी 2 शब्द. या प्रकाशनाच्या निमित्ताने कधीही कल्पनाही केली नसेल असे 2 योगायोग माझ्या आयुष्यात घडले, ज्यामुळे काही क्षण आनंदाने आणि आश्चर्याने उजळून गेले. या 2 योगांना मी शुभयोग मानते. त्यातला पहिला शुभयोग म्हणजे मार्च महिन्यात अचानक अजिबात कधीच ओळख न झालेल्या लेखिका वसुंधरा घाणेकर यांचा मला फोन आला. म्हणाल्या 2000 साली प्रकाशित झालेला पुन्हा नव्याने या माझ्या कथासंग्रहाला जेव्हा 2017 साली 1 जून रोजीच मला W.R. रेगे पुरस्कार मिळाला, तेव्हा परीक्षकांच्या वतीने तुम्ही बोलणार होता आणि पुरस्कार प्राप्त लेखिका म्हणून मी माझा आनंद आणि आभार इत्यादी व्यक्त करणार होते. पण ऐनवेळी ते सारं रद्द केलं गेलं, ते घडलंच नाही. त्याची खंतही आणि आता त्याची आठवणी माझ्या मनात अजून ताजी आहे. म्हणून मग मी तुमचा शोध घेण्यासाठी खटपट केल्यावर खरोखरच योगायोगानेच मला तुमचा फोन नंबर मिळाला. तर आता या 2ऱ्या आवृत्तीवेळी तरी तुमचा अभिप्राय मला मिळाला तर आवडेल. वयामुळे वाचून दाखवण्याचं काम आम्ही करू, पण निदान लिहून द्यायला तरी जमेल का तुम्हाला? तर मला 2017ला वाचलेलं त्यांचं पुस्तक खरंच आठवेना, पण मी म्हटलं माझा आवडीचाच विषय आहे, मी प्रयत्न नक्की करीन. शेवटी एप्रिलच्या 2ऱ्या आठवड्यात आमची प्रत्यक्ष भेट झाली. पुन्हा नव्याने पुन्हा हाती आलं आणि अंदाजे 10 मिनिटात मावेल एवढा अभिप्रायही लिहून मी त्यांच्या सुपूर्द केला. जे 1 जून 17 साली घडू शकलं असतं ते 1 जून 25 साली घडणार हा विलक्षणच शुभयोग मी मानते. या पुस्तकासोबतच त्यांचा 2007 साली प्रकाशित झालेला ज्याचा त्याचा परी आणि 2024 साली गेल्याच वर्षी प्रकाशित झालेला पांढरा गुलमोहर असे 2 कथासंग्रही त्यांनी मला दिले. त्यांच्याविषयी बोलायची आज वेळ आणि जागा नाही, पण तरीही त्यांच्या लेखन प्रवासातला पांढरा गुलमोहर हा स्त्री संवेदना, स्त्री जाणीवा यांच्या पुढची मोठी झेप घेणारा, चढता आलेख दाखवणारा, लेखिकेचं सामाजिक भान अधोरेखित करणारा आहे. याची नोंद तरी इथे करण्याचा मोह मला आवरता येत नाही. आता 2रा शुभयोग, W.R. रेगे पुरस्कारासाठीचं परीक्षण पण मी 5-6 वर्ष तरी केलेलं मला आठवत होता. मग मी ते सगळं एकत्र केलेलं बाळ शोधलं, उघडलं. 17 साली वसुंधरा घाणेकरांविषयी काय बरं नोंदलं आहे तेही सापडलं. पण ते शोधतानाच अचानक 14 सालच्या नोंदीमध्ये सुखद आश्चर्य देण्याचं काही मिळालं. ते होतं आज इथे अध्यक्ष असलेल्या श्रीकांत बोजेगार यांची 2 फुल 1 भाग 2 भाग 3 अशी W.R. रेगे पुरस्कारासाठी आलेली पुस्तकं. ती पुरस्कार प्राप्तही ठरली होती आणि परीक्षकांच्या वतीने बोलण्याचं कामही माझ्याकडेच होतं. मग परीक्षकांच्या वतीने बोललेल्याचं टाचणही मिळालं. तर त्यांच्याविषयी आपण तेव्हा काय बरं बोललो होतो ते अतिशय उत्सुकतेने मी 25 साली वाचलं आणि तो काळ मी पुन्हा जगले. आज तो मी पॅरा जसाच्या तसा लिहून आणलाय
1 जून 17 साली घडलेलं वाचलेलं लिहिलेलं 1 जून 25 साली त्यांच्यासमोर परत वाचणं हा मला दुसरा विलक्षणच शुभयोग वाटतोय. 17 साली अलौकिक प्रतिभेचं वरदान लाभलेल्या ख्यातकीर्त अशा त्यांना 14 साली एका माझ्यासारख्या आस्वादकाने दिलेली ही लाट परत ऐकताना नक्कीच आनंद वाटेल आणि मला ती त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा असा शुभयोग आल्याचं समाधान होईल. मला हा विलक्षण योगायोग वाटतो की बाळरेगेचं 14 सालचं आणि 17 सालचं पुरस्कार प्राप्त 2 लेखक इथे आहेत आणि त्यांचं परीक्षण पण मी केलं होतं. हे तिघांचं कनेक्शन आज होणं हा विलक्षण योगायोग आहे असं मी मानते. आता त्यांच्याविषयी लिहिलेला पॅरा मी तसाच्या तसा लिहून आणला आहे, त्यावेळी लिहिलेला तो ऐका आणि त्याच्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. 14 साली माझ्यासारख्या आस्वादकाने दिलेली दादक त्यांच्याबद्दल मी लिहिलं आहे, जीवनाबद्दलचं असाधारण आकलन आणि सगळ्या वाङ्मय प्रकार आणि त्यांच्या अभिव्यक्ती साधनांवरचं प्रभुत्व यांचा संगम झालेला यांच्या लेखनात आढळला. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक इत्यादी इत्यादी सर्वांच्या बेरजेतून माणसाच्या जगण्यावर आलेला रेटा, निर्माण झालेले पेच, होणारे परिणाम या सगळ्यांबद्दलच्या तद्दन वास्तवाच्या रिॲलिटीच्या वृक्ष कोरड्या अशा आधारावर अत्यंत लालित्यपूर्ण विसंगतीवर बोट ठेवणारं मिस्किल, मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य करण्यातला त्यांचा अधिकार थक्क करणारा, तेही सोयीने सवडीने विचार करून न घेता तत्काळ त्याबद्दल लिहिणं याबद्दल तर त्यांना सलामच करायला हवा. कुठलीही क्षेत्र निषिद्ध नाहीत हे सिद्ध करणारी त्यावेळच्या ताज्या 2 लेखांची त्या पुस्तकांमधली 2 उदाहरणं मी तेव्हा उद्धृत केली होती. त्यातलं एक उदाहरण मनमोहन सिंग यांचे अच्छे दिन, मला वाटतं ते मेमरीमध्ये मी झाला तर हे राजकारण विषयक आहे. आणि दुसरं सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय, तुरीच्या डाळीचा भाव वाढून 90 रुपये झाला. या विषयावर मी गंभीरपणे एवढा मोठा प्रकारानं खुसखुशीत आणि सुंदर लिहावा हे आव्हान होतं आणि त्यांनी तसं लिहिलं आहे. त्या लेखाचा फॉर्म काय असावा तर वाण्याच्या दुकानातली पोती उघडी आणि त्याच्यात डाळी आहेत, तर तुरीची डाळ, चणा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ यांचा एकमेकींशी झालेला संवाद. मी तू पण स्वतःला समजते, तुझा भाव माझा भाव किती, म्हणजे काय हे चालेल आव्हान होतं ते. आणि त्यामुळे मी आज परत त्यांना सलाम करते आणि मला हा शुभयोग वाटतो की ह्या 2 प्रतिभावंत कथा हा सगळ्यांचाच लाडका साहित्य कथा, मौखिक काळापासून चालत आलेला आणि चिरकाल टिकणारा. काही सांगावं असं वाटणं, काही ऐकावं असं वाटणं ही अन्नवस्त्र निवाऱ्या एवढीच मनाची संवाद राबवणारा आणि मानवी मनांना संतुष्ट करून टाकणारा वसुंधरा घाणेकर लिखित पुन्हा नव्याने हा कथासंग्रह 2016 साली मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांच्यातर्फे विद्या कार्यालय वा रेगे पुरस्कारांनी गौरवला गेलेला आहे. आज पुन्हा नव्यानेची 2री आवृत्ती जुन्या नामवंत मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. ही निरातिशय आनंदाची, अभिमानाची लक्षणीय बाब म्हणायला हवी. वास्तवाचा पाया असलेल्या भूमीवरच कथेची वास्तू उभी करताना घटना प्रसंगांच्या विचारांऐवजी वास्तूत वास करणाऱ्या व्यक्तिरेखांच्या मनातले झऱ्यासारखे उत्स्फूर्त सहज संवादांची ओघवती गुंफण आणि काही सूक्ष्म तपशिलांची त्यात भर घालत एक नवं जिवंत विश्व निर्माण करणं हे अजिबात सोपं नाही. पण ही किमया लेखिकेला साधलेली आहे याची साक्ष देणाऱ्या या कथा आहेत. विश्वातली सर्वात छोटी पण मूलभूत बीजसंस्था म्हणजे लग्न संस्था. यातला मुख्य काम ही स्त्री, तिला देवता, गृहलक्ष्मी इत्यादी विरुद्धांनी गौरवायचं आणि प्रत्यक्षात मात्र घराच्या दर्पणासाठी तिने ओतलेली ऊर्जा, तिच्या भावना, तिची अस्मिता यांचं मोह न जाणता तिला सहज बेदखल करायचं, विनोद विषय करायचं असं आचरण करणं, अशी धारणा असणं हे पुरुष मन, समाज मन यांच्याकडून घडलेलं दिसतं. अशा विसंवादी वातावरणात आजची शिक्षित, उंबरठ्या बाहेर पडलेली, स्वत्वाचं भान आलेली स्त्री आणि पुरुष मन, समाज मन यामध्ये ताणेबाणे, स्त्री मनातील अनुच्चारित, अघोषित असे काही सण, समस्या, गुंते
यांचं सूक्ष्म अवलोकन आस्थेने करून ते कथेत मांडणं हे या कथांचं आशय केंद्र आहे. पती पत्नींमधील स्त्री पुरुषांमधील संबंध या संदर्भातील लेखिकेने बारकलेली वर्म आणि स्पर्शिलेली वर्म या विषयांची 12 पैलू म्हणजे या संदर्भातील 12 कथा. विभावरी शिरूरकर यांच्या कळ्यांचे निश्वास नंतरच्या आजच्या नव्या काळात जेव्हा विकसित प्रफुल्लित झालेल्या कळ्यांचा दरवळ गुदमरताना दिसतो तेव्हा तो अतिशय संयमाने प्रगल्भपणे अलगदपणे ही लेखिका वाचकांच्या मनात इंजेक्ट करून टाकते आणि कथा संपल्यानंतर हा गुदमर वाचक मनांना अस्वस्थ करून टाकतो. हे या कथांचे यश म्हणायला हवं. बरं, हे सारं या कथांमध्ये कोणताही थैथयाट आपरस्थानपणे न करता लेखिका संयमितपणे वाचकांच्या मनावर बिंबवते हे या लेखिकेचे वैशिष्ट्य. लिखित शब्दाला मुखरी अभिनीत शब्दांनी भावनाट्य व्यक्त करण्याची ताकद नसते, पण या लेखिकेजवळ अनेक संदर्भ सूचक मोजके अमोघ शब्द वापरून ते भावार्थाला नाटकाला भिडण्याचे सामर्थ्य आहे. असे शब्द असलेल्या सहज संवादांमधून व्यक्तिरेखेच्या मनातले भाव नाट्यही उत्कटपणे झुळझुळत राहतं आणि मग शब्दांपलीकडलं एक स्पंदन संवेदनांनी भागलेलं भावविश्व वाचक अनुभवतो. शब्दसंवादांचा पारदर्शक पडदाच बनतो आणि वाचक कथा वाचत नसून प्रत्यक्ष चित्रपटच पाहण्याचा सुखद अनुभव घेतो. अत्यंत छोटं कथाबीज आणि त्यावर सुंदर बुजलेल्या मनाची पकड घेऊन टाकणाऱ्या एका जातकुळीच्या ठिणग्यांसारख्या चमकदार आणि लोभस भावमधून अशा 3 कथा या संग्रहात आहेत. वीणाताई, धन्यवाद. डॉक्टर विजया टिळक यांचा अभिप्राय वाचल्याबद्दल थँक्स टू यू. आपले पुढचे जे मान्यवर आहेत श्री अभिराम भडकमकर. अभिराम भडकमकर हे एक अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक आहेत. त्यांनी प्रामुख्याने विविध चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये लेखक म्हणून काम केलं. लेखक म्हणून त्यांचे काही प्रसिद्ध नाट्य मराठी रंगभूमी व्यतिरिक्त हिंदी, कन्नड आणि गुजरातीमध्ये सादर केली जातात. त्याने दिग्दर्शित केलेला चित्रपट आम्ही असू लाडके हा अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सादर केला गेला. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयात विशेष पदवी प्राप्त केली. ते सध्या हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये चित्रपट आणि नाटकं अशी विविध स्वरूपात अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन करत आहेत. अभिराम भडकमकर लिखित बहुचर्चित इन्शा अल्लाह ह्या कादंबरीचे अभिवाचन हल्ली खूप गाजलं आहे. इनफॅक्ट आमच्या NCPA नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्समध्येच त्याचा एक प्रयोग हल्लीच झाला आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपलं मदत करू. आदरणीय कोठावले सर, मित्रवर्य श्रीकांत, आदरणीय विजयाताई आणि आजच्या उत्सवमूर्ती वसुंधराताई, महेशजी आणि आपण सर्व. 2 ज्येष्ठ आणि वरिष्ठ या ठिकाणी येऊन गेले. वाचताना त्यांनी चष्मा वापरला नाही, पण आमच्या पिढीला चष्म्याशिवाय मी चष्मा वापरणार आहे. खरं तर मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे हे पुस्तक, त्याची 2री आवृत्ती येणं ही खरोखरच लेखकाच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. कारण आज कोणी वाचत नाही असं म्हटलं जात असताना 2री आवृत्ती येणं आणि तेही पुस्तक पहिली आवृत्ती 2री आवृत्ती मॅजेस्टिक प्रकाशनाकडनं प्रकाशित होणं हा खरोखरच लेखकाच्या दृष्टीने आनंदाचा आणि अभिमानाचाच क्षण असतो. मॅजेस्टिक प्रकाशन म्हटलं की आपल्याला जयवंत दळवी आठवतात, ठणठणपाळ आठवतात. आज ठणठणपाळ नाही, पण आज या ठिकाणी त्यांची जागा घेण्यासाठी तब्येतबाई आहे. खरं तर हे पुस्तक मला वाचायला दिलं आणि कार्यक्रमाला बोलावलं तेव्हा वसुंधराताई मला असं म्हणाल्या की नक्की वाचा बरं का, नुसतं चाळून येऊ नका, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आणि मला खूप कम्फर्टेबल वाटलं. म्हटलं खूप छान आहे की म्हणजे प्रश्न विचारले जातील आणि आपण उत्तर द्यायची. कारण त्या मला असं म्हणाल्या नुसतं चाळून येऊ नका, तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, कारण त्यांना माझा इतिहास माहीत नव्हता. मी कॉमर्सचा विद्यार्थी
आणि मी माझं ग्रॅज्युएशन फक्त पुस्तकं चाळूनच पूर्ण केलेलं आहे, कारण त्यावेळेला मी जी पुस्तकं वाचायचो ती वेगळी पुस्तकं असायची. परंतु नंतर मला असं कळलं की मला फक्त प्रश्न विचारले जाणार नाही, तर मला बोलायचं पण आहे. मी पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि आपल्याला या पुस्तकावर बोलायचं आहे हे विसरून त्या पुस्तकामध्ये मी गुंतत गेलो आणि एका पाठोपाठ एक अशा त्या कथा मी वाचत गेलो आणि प्रत्येक कथा वाचून संपल्यानंतर मी एक पुस्तक बाजूला ठेवायचो आणि विचारामध्ये गढून जायचो. अशा पद्धतीने हे पुस्तक मी वाचलं आणि म्हणून मुळात वाचक म्हणून या पुस्तकाने मला खूप आनंद दिला. वाचकांना होल्ड करणारं, वाचकांना गुंतवून ठेवणारं आणि आपल्याबरोबर घेऊन जाणाऱ्या या सगळ्या कथा आहेत आणि म्हणून त्या खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. कारण वाचनीयता हा पहिला गुण असायला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. हे पुस्तक वाचत असताना सगळ्यात पहिल्यांदा एक असा मुद्दा मनामध्ये आला की या स्त्रीवादी कथा असण्याची शक्यता आहे. स्त्री संवेदनांच्या कथा आहेत, स्त्रीबद्दल बोलणाऱ्या कथा आहेत, स्त्रियांचं भावविश्व उलगडणाऱ्या कथा आहेत, पण तरीसुद्धा त्या स्त्रीवादी कथा नाहीत. याचं सगळ्यात एक महत्त्वाचं कारण मला असं दिसतं त्या म्हणजे त्या कुठेही वादी झाला माणूस की आजकाल तर विशेषतःच तो मोठा काळाचा महिमा आहे. तुम्ही एखादा वाद, एखादा इझम किंवा एखादा काही गोष्ट घेऊन पुढे जायला लागला की ते कर्कश होतं, ते कंठाळी होतं. आणि या कथा कुठेही कर्कश होत नाही, कुठेही कुठेही त्या कंठाळी वाटत नाही आणि म्हणून त्या खूप महत्त्वाच्या वाटतात आणि त्या अत्यंत आपल्याला एक लक्षात येते की ही स्त्री मनाची स्पंदनं आहेत. स्त्री मनाची स्पंदनं मांडत असताना ती तिच्या मनामधली आपली वादळं त्या ठिकाणी मांडते. त्या ठिकाणी ती आपल्या मनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही विचारांच्या लाटा आहेत त्या लाटा मांडत जाते आणि त्याचबरोबर कधीकधी आनंदाच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या समाधानाची एखादी चुणूकही असते. आणि म्हणून केवळ पुरुषच नव्हे किंवा पुरुष सत्ताक वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टीकडे नव्हे तर संपूर्ण जगाकडे जग आणि जगणं, स्त्रीचं जग आणि जगणं याच्याकडे पाहणाऱ्या त्या कथा आहेत असं मला वाटतं. ही स्त्री कशी आहे म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी की ती कमावती आहे, ती नोकरी करणारी आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, ती शिकलेली आहे. स्त्री पुरुष संबंधांच्याकडे ती खुलेपणानं पाहते आणि खुलेपणानं त्याच्यामध्ये अनेकदा सहभागी होणारी सुद्धा आहे. आणि मग असं लक्षात आलं की प्रत्येक कथेची नायिका वेगळी आहे, प्रत्येक कथेच्या नायिकेचं विश्व वेगळं असलं तरी सुद्धा वाचताना कुठेतरी मला ती एकाच स्त्रीची कथा आहे की काय असं वाटायला लागलं. कारण आत्ता मी सांगितलं ते सगळं व्यवच्छेदक लक्षण त्या एकाच पात्राचं आहे की काय असं वाटत राहिलं. आणि मग त्या सगळ्याचा विचार करताना लक्षात आलं की ही स्त्री नेमकी कोण आहे, ती कुठली आहे. ती आजच्या जनरेशन झेडची तर नक्कीच नाही, कारण सगळं काही उधळून द्यायला ती तयार नाही. ती इतकीही मागची नाही की तिने जे काही आहे ते निगूनपणे स्वीकारलेलं आहे. ज्या काही एका चौकटीमध्ये तिला बसायला सांगितले त्या चौकटीमध्ये ती स्वतःला बसवून घेण्याचा प्रयत्न करते आहे आणि ते करताना त्यासाठी जे काही तिला त्याग करावा लागेल, जे काही तिला सहन करावं लागेल ते सगळं सहन करायची एक मानसिक तयारी तिने केलेली आहे. आणि हे जमल्यानंतर तिला एक प्रकारचा आनंद होणार आहे किंवा हे जर जमलं नाही तर आपल्यामध्येच काहीतरी कमी आहे अशी कुठेतरी न्यूनतेची भावना तिच्यामध्ये येणार आहे. अशा पद्धतीची ती मागची स्त्री नाही, ती कालची ही स्त्री नाही की जिला या सगळ्या चौकटींचा कुठेतरी त्रास होतो आणि म्हणून ती कुठेतरी बोलायला लागते, कुठेतरी बंडखोरी करायला लागते. आणि ही बंडखोरी करता करता तिला शिकायला मिळालेलं आहे, तिला बाहेर जायला मिळालेलं आहे, तिला घर आणि संसार आणि बाहेरचं जग सांभाळायची अशी डबल ड्युटी मिळालेली आहे. हे सगळं करत असताना ती कुठेतरी त्रासलेली आहे, कुठेतरी तिला काहीतरी विरोध करायचा आहे आणि तो सगळा ती करायचा प्रयत्नही करते. आणि मग परत एकदा ती आहे तशी जुन्या मार्गावर येते आणि म्हणते मी किमान बंडखोरी तरी केली. असं म्हणणारी ती कालची स्त्री सुद्धा नाही, ती आजची आहे आणि ती अधिक गुंतागुंतीची आहे. याचं कारण असं की या सगळ्या गोष्टींच्या बद्दल तिच्या मनामध्ये काहीतरी एक राग आहे, या सगळ्याकडे ती ते बघते आहे. परंतु हे सगळं तिला मोडूनही टाकायचं नाहीये. तिला त्यातून काय निर्माण करता येतं या पद्धतीचा तिचा एक प्रयत्न चालू आहे. आणि ही तिची एक भावनिक उलाढाल चालू आहे, एक भावनिक तणाव घेऊन ती वावरते आहे. आणि त्याचबरोबर जर काही ठोस निर्णय घ्यायचा जर तिने विचार केला की बाहेर पडायचं असेल, हे सगळं सोडायचं असेल, एकटं राहायचं असेल, डिवोर्स घ्यायचा असेल किंवा इतर कुठलाही एक जेव्हा ती निर्णय घ्यायचा प्रयत्न करते तेव्हा तिला तिचं एक ठोस असं समर्थन हवं असतं.
आणि ते ठोस समर्थन शोधायचा ती प्रयत्न करण्याच्या नादामध्ये तिच्यामध्ये एक वैचारिक द्वंद्व सुरू होतं. आणि म्हणून ही स्त्री गुंतागुंतीची अधिक यासाठी आहे की एकाच वेळेला तिची भावनिक घालमेल चालू आहे आणि दुसऱ्या स्तरावर तिचं एक बौद्धिक असं द्वंद्व चालू आहे. आणि म्हणून एकाच वेळेला भावनेची आणि एकाच वेळेला बुद्धीशी लढणारी अशा पद्धतीची ही स्त्री आहे. आणि म्हणून ती अधिक आजची आहे, अधिक गुंतागुंतीची आहे. जनरेशन झेड सारखं तिला सगळं उधळून द्यायची जर वेळ आली तर तसं ती करणार नाहीये. याचं कारण असं की तिला प्रत्येक गोष्टीला त्याच्या पाठीमागे एक तात्विक अधिष्ठान आहे आणि ते शोधायचा ती प्रयत्न करत असते. आणि हे अधिष्ठान शोधायच्या प्रयत्नामधली ती एक स्त्री मला सतत दिसत राहते. आणि ती तिच्या प्रत्येक कथांमध्ये ती स्त्री वेगवेगळ्या रूपामध्ये येत जाते, वेगवेगळ्या पद्धतीने येत जाते. आणि म्हणून मी असं म्हणेन की भावनिक आणि बौद्धिक हा जो काही गुंता आणि हा जो पेच आहे त्याच्या या कथा आपल्याला वाचायला मिळतात. प्रत्येक कथेबद्दल वेगळं बोलून त्याच्याबद्दल काय सांगितलंय हे मी आत्ता सांगणार नाही, कारण आता विजयाताईंनी अत्यंत सुंदर पद्धतीने ते मांडलेलं आहे आणि प्रस्तावनेमध्ये सुद्धा अनंत देशमुखांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने मांडले. पण या नेमक्या कथा काय आहेत याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे. दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट मला अशी जाणवते की कुटुंब संस्था असेल किंवा समाजाचं जे काही आजच्या स्वरूप असेल ते सगळं तिने स्वीकारलेलं आहे आणि ते अत्यंत डोळसपणे स्वीकारलेले. कारण तिला माणसं हवी आहेत, तिला एक रचना हवी आहे, तिला कुटुंब संस्था हवी आहे, तिला नाती हवी आहे, तिला मुलं बाळ सगळं तिला हवं आहे. ते तिला टिकवूनही धरायचं आहे आणि त्यासाठी अत्यंत सकारात्मक अशा पद्धतीने तो प्रयत्न ती करते आहे. पण तिथेच तिचा अपेक्षाभंग झालेला आहे आणि म्हणून या एका पद्धतीने अपेक्षाभंगाच्या कथा आहेत. म्हणजे ज्या माणसासाठी आपण सगळं काही सोडून या ठिकाणी येतो, त्याच्याशी समरस होतो, तो माणूस आपली नोकरी गेली आहे आणि आपण वेगळ्या नोकरीच्या शोधामध्ये आहोत आणि ते जर जमत नसेल तर आपण सगळं सोडून कुठेतरी निघून जायला तयार आहोत, हे सुद्धा आपल्याशी शेअर करत नाही, याच्या अपेक्षाभंगाचं ते दुःख आहे. बरं, तो हे असं वागत नाही याचं घरातल्या कुठल्याही माणसाला काही वावगं वाटत नाही. तो आता आलाय ना परत, मग घे ना त्याला ऍडजस्ट करून एक प्रकारे. आणि मग माझं काय, इथे मी काय, इथे मी कोण, अशा पद्धतीचा एक जेव्हा प्रश्न ती विचारते तेव्हा तिच्या मनामध्ये असलेला तो जो नात्यांबद्दलचा जो अपेक्षाभंग आहे की अरे आपण काहीतरी वाटून घेऊया, आपण काहीतरी एकमेकांना सांगूया, एकमेकांशी काहीतरी शेअर करूयात आणि त्यातून पुढे जायचा प्रयत्न करूयात, ह्या ज्या काही अपेक्षा आहेत ना, या सगळ्या अपेक्षाभंगांची ही कथा आहे असं आपल्याला लक्षात यायला लागतं. आणि म्हणून तिच्या या प्रामाणिक अपेक्षांमध्ये फार काही नाहीये. त्यानं मनानं गुंतावं आणि शरीरानंही रत व्हावं. म्हणजे मनानेही रत व्हावं आणि शरीरानंही रत व्हावं ही तिची अपेक्षा आहे. परंतु शरीराने रत होणारी माणसं ही मनाने रत होताना तिला दिसत नाही, मनाने गुंतलेली जेव्हा तिला दिसत नाही. आणि कुणी त्या सगळ्या प्रियकरांनी अत्यंत कॅज्युअली या सगळ्या संबंधांकडे पाहणं आणि नवऱ्याने सुद्धा याच पद्धतीने पाहणं, तुला तुझं बाईपण आणि तुझं बाई असंच कुरवाळत बसायला आवडतं, तू तुझ्या बाईपणावरच प्रेम करत बसतेस, असं कुणीतरी अचानक म्हणून जावं. किंवा अशा पद्धतीच्या आपल्या मनामध्ये चाललेल्या ज्या काही लाटा आहेत विचारांच्या किंवा आपल्या मनामध्ये चालणारी जी काही सगळी भावनिक घालमेल आहे ती समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न होताना दिसत नाही. या अपेक्षाभंगाचं दुःख घेऊन येणाऱ्या या कथा आहेत असं मला वाटतं. या सगळ्यांमधून तिला बाहेर पडायची संधी आहे, कारण ती आजची स्त्री आहे. ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते, कमवू शकते, स्वतःला सांभाळू शकते. परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये या संबंधांच्या म्हणजे कौटुंबिक संबंधांच्या पलीकडे आलेले पुरुष आणि त्यांच्याबद्दलचे नातेसंबंध, त्यांच्याबद्दलचे शारीरिक संबंध ती उत्तम पद्धतीने निभवू शकत असते. कुणालाही त्याचा ताकास्फूर लागू न देता. निशा खरं तर हे संबंध टिकवू शकते, त्या पद्धतीने एक वेगळं कंपार्टमेंट आहे असं म्हणून त्या सगळ्या गोष्टी हे करू शकते, पण तिला तसं करायचं नाही. कारण मी आता म्हटलं त्याप्रमाणे मनानेही तो जर गुंतणार नसेल तर मग केवळ शरीराच्या सोहळ्याला महत्व देत बसणारी ती स्त्री नाही आणि म्हणून तिची कुचंबणा होते. आणि ही कुचंबणा या संपूर्ण कथांमधनं जेव्हा आपल्या समोर यायला लागतं तेव्हा असं लक्षात येतं की लेखिकेने तिच्या डोळ्यांनी आपल्याला संपूर्ण स्त्री जगत आणि स्त्रीचं मन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिच्या अंतरंगामधले आतापर्यंत आपल्याला माहीत नसलेले अंधारात असलेले कोणे कोपरे कुठेतरी तिने या सगळ्या कथांचा एक
प्रकाश झोत टाकून आपल्यासमोर उजळवलेले आहे. आणि म्हणून वाचत असताना स्त्रीला कुठेतरी ते आपलंसं वाटत राहतं आणि वाचणाऱ्या पुरुषाला त्या मापदंडावर आणि त्या मोजपट्टीवरती स्वतःला घासून पुसून समजून घ्यावंसं वाटतं. हे या कथेचं खऱ्या अर्थाने बळ आहे असं मला वाटतं. वाचणारा जर पुरुष असेल तर त्याला असं वाटलं पाहिजे की या सगळ्या निकषांवर मी किती पुरा पडतो, आणि मी जर पुरा पडत नसेल तर कुठेतरी मला ते पुरं पडणं हे आपल्या अंगी बाळगून घेण्याची एक गरज आहे. आणि अशा पद्धतीचा एक कुठेतरी विचारांचा आगडोंब पुरुषाच्या मनामध्ये सुद्धा उसळण्याची शक्यता या कथांमध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या कथा स्त्रियांच्या पेक्षा पुरुषांच्या हातामध्ये पडणं खूप आवश्यक आहे. एक फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे की शरीर सुडौल असावं आणि मनाची रेषा सरळ असावी. इतक्या सुंदर शब्दामध्ये स्त्रीकडनं पुरुषाला काय हवं आहे ते मांडलं गेलेलं आहे. आणि हे अत्यंत बिनदिक्कटपणे सांगणारा आणि प्रत्येक वेळेला ते तसं होतंय की नाही हे तपासून घेणारा आणि प्रत्येक वेळा ते होत नाहीये याची जाणीव करून देणारा पुरुष, त्याला तिच्याकडनं काय हवं होतं याचा कधी तो विचारही करत नाही. त्या कथांचा उल्लेख करणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे या कथा केवळ पुरुषप्रधान अशा समाज रचनेच्या बद्दल बोलणाऱ्या कथा आहेत का? केवळ पुरुष आणि पुरुषाची मानसिकता एका सूक्ष्मदर्शित्र यंत्राच्या खाली ठेवून तपासणाऱ्या आहेत का असं मला एक दोन कथा वाचल्यानंतर लक्षात आलं. पण छोटे मासे मोठे मासे ही कथा जेव्हा मी वाचायला घेतली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ती कथा सामाजिक अंगाने जाते. आणि मला असं वाटलं की तो त्यांनी मगाशी जो उल्लेख केला मध्यमवर्गीय मानसिकता असणं आणि त्याच्याबद्दल लिहिणं म्हणजे कुठेतरी काहीतरी कमीपणा आहे किंवा अशा पद्धतीचा आपल्याकडे खूप काळ एक विचार मांडला गेला. पण मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही कथेचं किंवा कुठल्याही साहित्याचं छोटेपण किंवा मोठेपण ते त्याच्या आशय द्रव्यावर ठरतच नाही. ती कथा नेमकी कुठे घडते याच्यावरती त्या कथेचं छोटेपण किंवा मोठेपण ठरतच नाही. दुर्दैवाने गेले 2 ते 3 दशकं मराठी साहित्यामध्ये कथा कुठे घडते याच्यावर ते ठरवलं गेलं आणि मग ती कथा कुठे घडवली जावी याच्याबद्दलचे काही निकष मांडले गेले. आणि अनेक लेखकांनी केवळ त्या निकषांमध्ये बसण्यासाठी म्हणून आपल्या संपूर्ण साहित्याचा बळी दिलेला आपल्याला दिसतो. आणि मग ते साहित्य अत्यंत वरवरचं आणि वेगळी होताना दिसतं. मला भीती वाटत होती की छोटे मासे मोठे मासे ही कथा अशाच अंगाने जाईल का. पण पुन्हा लेखिका आपल्या मूळ पिंडाकडे येते आणि पुरुषाला निवडीचं स्वातंत्र्य असतं आणि ते स्त्रीला असतं का या प्रश्नावरती येऊन जेव्हा आपण ठेचकाळतो तेव्हा असं लक्षात येतं की सामाजिक परिवेश असला तरी सुद्धा ही कथा पुन्हा एकदा स्त्रीच्या मनाच्या स्पंदनांचाच विचार करणारी कथा आहे. परंतु केवळ पुरुषालाच अशा पद्धतीच्या कडघऱ्यामध्ये किंवा पिंजऱ्यामध्ये लेखिका उभं करत नाही, तर एक अतिशय सुंदर कथा आहे की ज्याचं वर्णन करताना विजयाताईंनी त्याला कविता असं म्हटलेलं आहे. त्या कथेचा आत्मा कवितेचा असं म्हटलंय, एक कळी उमलताना. एक मुलगी आपल्या सावत्र आईला स्वीकारू शकत नाही लहानपणापासून. मोठेपणी ती जेव्हा स्वतंत्र होते तेव्हा तर ती त्यांची दखलही घेत नाही. पण काही कारणामुळे त्या दोघींना एकत्र राहावं लागतं आणि त्याच्यानंतर हळूहळू लेखिका स्वतःचेच धागे उसवत जाते आणि स्वतःलाच प्रश्न करत जाते आणि स्वतःच्या बद्दल हे सिद्ध करून बसते की तुलाच ती स्त्री कळली नाही. तू स्वतःबद्दल जितका विचार केलास तितकं तू तिला समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही. 2 सावत्र मुली आहेत आणि म्हणून स्वतःचं मूल नको म्हणून आपलं गर्भाशय वापरायचंच नाही असं ठरवणाऱ्या त्या मातेला जेव्हा गर्भाशयाचाच कॅन्सर होतो आणि ती त्या उपचारासाठी हिच्याकडे येते तेव्हा हळूहळू तिच्या असं लक्षात यायला लागतं की त्या सगळ्या काळामध्ये ते नातं उमलण कसं उमलेल याचा कधी आपण प्रयत्न केला नाही. आपण लहान होतो तेव्हा आपल्याकडून ते नकळत झालं, मोठेपणी आपण ते जाणीवपूर्वक केलं आणि मग आयुष्याच्या त्या टप्प्यावरती एक वेगळं जग आणि जगण्याबद्दलचं आकलन जेव्हा झालेलं असतं त्या टप्प्यावरती लेखिका पुन्हा एकदा म्हणजे त्या लेखिका म्हणण्यापेक्षा त्या कथेतलं ते पात्र पुन्हा एकदा ते नातं कसं उमलेल याचा विचार करायला लागतं. आणि खऱ्या अर्थाने कळी तेव्हा उमलायला सुरुवात होते जेव्हा एकीचं आयुष्य
संपण्याकडे गेलेलं आहे आणि दुसरीचं आयुष्य मध्यापर्यंत आलेलं आहे. अतिशय सुंदर कथा आहे आणि ही कथा या संपूर्ण कथासंग्रहामध्ये वेगळी वाटते कारण ती केवळ एकाच पद्धतीच्या समाजाच्या घटकावरती बोट दाखवत नाही तर ती स्वतःकडे बघते. यातली दुसरी एक अत्यंत मला आवडलेली कथा म्हणजे अवस्थांतर ही कथा आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या माणसाच्या प्रेमात पडलेली आणि त्याच्या प्रभावामुळे सामाजिक कार्याला लागलेली आणि सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेल्या स्त्रीला जेव्हा लक्षात येतं की तो बदलतो आहे, आपला प्रियकर बदलतो आहे, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडत आहेत आणि सामाजिक कार्यापासून तो आता अत्यंत काहीतरी वैयक्तिक लाभांच्या दिशेने जाताना दिसतोय. त्याच्यातला हा बदल ती समजून घ्यायचा प्रयत्न करते, ती त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करते, पण तो एका वेगळ्या कैफात असतो. गृहीतच धरलेलं असतं की मी तुला तुझा बोट धरणार आणि तू येशील त्याला नेईन तिकडे तू यायचं. अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये तिच्या लक्षात येतं की हा काहीतरी एका वेगळ्या पद्धतीने चाललेला आहे आणि ती प्रतारणा मला असं वाटतं की ती वैयक्तिक राहत नाही तर आपलं मिशन, आपलं स्वप्न आणि आपल्या जगण्यातली सामाजिकता याच्याशी केलेली ती प्रतारणा आहे असं जेव्हा तिला वाटायला लागतं तेव्हा ती सरळ ते नातं तोडते आणि एका वेगळ्या दिशेने जायचा प्रयत्न करते. इथे मला व्यंकटेश माडगूळकरांचं एक वाक्य आठवतं. एका कादंबरीत ते असं म्हणतात की दुःख म्हणजे काय? आपण ज्याला आपलं दुःख आहे असं म्हणतो ना, हे दुःख नसतंच. त्या असतात आयुष्याबद्दलच्या आपल्या लहान सहान तक्रारी. आणि या कथेमध्ये नेमकं अवस्थांतर कथेमध्ये या आपल्या प्रियकरा संदर्भामध्ये असलेल्या वेगवेगळ्या तक्रारींचं रूपांतर दुःखामध्ये होतं. कारण आता केवळ ती वैयक्तिक प्रतारणा नाहीये तर आपल्या जगण्यातल्या सामाजिकतेशी झालेली ती प्रतारणा आहे आणि म्हणून ते दुःख मोठं व्हायला लागतं आणि म्हणून त्या सगळ्यामध्ये त्या सगळ्याचा नकार देत ती वळते आणि एका वेगळ्याच वळणावरती आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने सुरू करते. एका लेखकाचीही याच्यामध्ये कथा आहे की जो लेखक खूप प्रसिद्ध आहे परंतु घरातल्या स्त्रियांच्याकडे पाहण्याची त्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी खूप वेगळ्या पद्धतीची आहे आणि ही दृष्टी जेव्हा त्या घरातल्या स्त्रीलाच्या लक्षात यायला लागते तेव्हा तिच्या असं लक्षात येतं की हे स्वांत सुख आहे जे चाललेलं आहे ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि तिथे कुठेतरी लेखिका आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांच्या कडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला द्यायला लागते. एकूण आपल्याला जग कसं दिसतं आणि ते जग कसं असायला हवं या दोन मुद्द्यांमधला किंवा या दोन बिंदूंमधला जो प्रवास आहे हा प्रवास चितारणाऱ्या या कथा आहे. आणि म्हणून पहिल्यांदा जरी मी म्हटलं असलं की या स्त्री संवेदनाच्या कथा आहेत तरी मग त्या केवळ स्त्री संवेदनाच्या कथा न राहता त्याच्यामधलं जेंडर बाजूला पडतं आणि आपण माणूस शोधायला लागतो, त्यातनं माणूस पाहायला सुरुवात करतो आणि मग लक्षात येतं की मग तो कुठल्याही आर्थिक परिस्थितीमधला असो, माणूस हा दुसऱ्या माणसाकडनं ज्या पद्धतीच्या काही गोष्टींची अपेक्षा करतो, ज्या पद्धतीचं सहजीवन त्याला अपेक्षित असतं, त्यातलं जर सहजीवन गेलं तर मग एका छताखाली आपण राहतो आणि आपण आयुष्य काढतो आणि आयुष्य नेटाने शेवटपर्यंत नेतो, पण त्याला सहजीवन म्हणता येत नाही, त्याला आयुष्य म्हणता येत नाही. हे आजच्या स्त्रीला पडणारे प्रश्न आहेत. हे आजच्या स्त्रीची तगमग आणि तिच्या मनामध्ये चाललेला जो सगळा भागडोंब आहे प्रश्नांचा, जो वडवानल आहे, तो सगळा मांडणारे हे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न केवळ मुद्दे म्हणून आणि प्रश्न म्हणून येत नाही तर जिवंत अशा प्रकारचं एक जगणं आपल्यासमोर घेऊन येतात. खूप सुंदर सुंदर वाक्य आपल्याला याच्यामध्ये, जसं मी आता काही उद्धृत केली तशी आपल्याला वाचायला मिळतात. ती मुळापासून आणि त्या पात्रांच्या तोंडून ऐकण्यामध्ये अधिक गंमत आहे असं मला वाटतं. फक्त एका गोष्टीच्या बद्दल मला या ठिकाणी निश्चित म्हणावं असं वाटतं की यातलं प्रत्येक पात्र त्या नायिकेच्या नजरेतून आपण पाहतो. आपल्याला त्यातल्या प्रत्येक पुरुषाची जी बाजू आहे ती बाजू सुद्धा नायिकेच्या नजरेतूनच दिसते. कदाचित मला असं वाटतं की काही प्रसंगी किंवा काही ठिकाणी जर त्या पुरुषाच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, तो असा आहे हे आम्हाला कळतं, पण तो तसा का आहे हे कळण्यासाठी जर परकाया प्रवेशामध्ये थोडंसं त्या पुरुषाच्याही मनामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित आणखीन वेगळ्या पद्धतीने या कथांना एक वेगळ्या पद्धतीचा एक परिमाण लाभलं असतं असं मला वाटतं. पण
पण तरी सुद्धा हे या कादंबरीतलं न्यून आहे असं मी म्हणणार नाही, तर ही या कादंबरीची शैली आहे. मी आता म्हटलं त्याप्रमाणे एका स्त्रीच्या नजरेतनं हे सगळं जग पाहणं किंवा हे सगळं जग दाखवणं, अशा पद्धतीच्या शैलीचा त्या ठिकाणी कुठेतरी अंगीकार केलेला मला दिसतो. आणि म्हणून ज्या संग्रहामध्ये यातल्या कथांची निवड झाली आहे त्याच्यामध्ये आता असं म्हटलं गेलं की या कथा एक मैलाचा दगड आहे किंवा एकूणच स्त्री जीवनाच्या प्रवासामधला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा या कथा आपल्याला दाखवून देतात. आधारावरती उभं राहून अशा पद्धतीचे संघर्षाचे प्रश्न ही पिढी विचारणार आहे आणि त्यातून मिळणारी उत्तरं उद्याच्या जनरेशनच्या, उद्याच्या पिढीच्या वर्तनामध्ये आपल्याला दिसणार आहेत. आणि म्हणून या कथा महत्त्वाच्या आहेत. उद्याच्या पिढीचं जेव्हा आपण वर्णन करू, उद्याच्या पिढीबद्दल जेव्हा बोललं जाईल, ही पिढी अशी का आहे, ही पिढी अशी का वागते, त्याची उत्तरं आपल्याला या प्रश्नांच्या मध्ये मिळणार आहेत. कारण या पुस्तकांनी निर्माण केलेल्या प्रश्नांना जर आपण नीट उत्तरं दिली नाहीत, त्या प्रश्नांना जर आपण नीट सामोरं गेलो नाही, तर जनरेशन झेड उद्याची वेगळ्या पद्धतीने वागण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे आजूबाजूची सगळी नाती टिकवून धरण्याच्या प्रयत्नामध्ये असणारी आणि त्यातून एक ठोस निर्णय घेणारी स्त्री आपल्याला याच्यामध्ये दिसते. आणि मग मला असं वाटतं की वाचकाला आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, आजूबाजूला जगणाऱ्या स्त्रिया आणि पुरुष, आजूबाजूला घडणारं सगळंच काहीतरी त्या ठिकाणी दिसायला लागतं. आणि मग मला असं वाटतं की काळाच्या एका टप्प्यावरती एक आपली नाममुद्रा कोरून टाकणारं साहित्य असतं की जे साहित्य त्या काळाच्या बद्दलचं आपल्याला भान देतं, त्या काळामध्ये नेमकं काय माणसाच्या मनामध्ये चाललं होतं त्याचं एक भान देणाऱ्या या कथा आहेत. आणि म्हणूनच जे उत्तम साहित्य जे करतं तेच या कथा करतं, ते म्हणजे आपलं जग आणि जगणं याबद्दलचं आकलन वाढवतं. जग आणि जगणं याबद्दलची आपली जी समज आहे त्या समजेचा परिघ जो आहे त्या परिघाचा विस्तार करणाऱ्या या कथा आहेत. आणि अशा पद्धतीचा विस्तार वाचकांचा पर्यायाने आपला लेखिकेने केला, याबद्दल वसुंधराताईंना मी आपणा सर्वांच्या वतीने आणि वाचकांच्या वतीने अत्यंत मनापासून धन्यवाद देतो. सतीश खानविलकर यांनी केलेलं जे मुखपृष्ठ आहे ते मुखपृष्ठ अत्यंत बोलकं आहे आणि तीच स्त्री वाचताना आपल्या डोळ्यासमोर येत राहते. आज या स्त्रीच्या मनाची, अंतर्मनाची स्पंदनं जर आपण ऐकली नाही तर मला असं वाटतं की आपल्यासारखे करंटे आपणच असू. अभिराम सरांना ऐकता ऐकता मी त्यांचे विशेष आभार मानतो, कारण शेवटी तुम्ही पुरुषांची बाजू सुद्धा थोडीफार मांडली. ह्या पुस्तकाला खूप प्रतिक्रिया वेगवेगळ्या लोकांकडून आल्या. त्यातील एक फार चांगलं विश्लेषण या श्रीमती उमा नाबर यांनी केलं आहे. उमा नाबर या कार्यवाह संदर्भ विभाग, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, त्यांची प्रतिक्रिया अशी. आज उमाताई आपल्यामध्ये आहेत. सर्व कथा ह्या स्त्री पुरुष संबंधातील अर्थ उलगडणाऱ्याच विशेष करून आहेत. बदलत्या वातावरणातील, बदलत्या जीवनशैलीतील ह्या संबंधांचा वेध यात आहे. स्त्री मनाचे विविध पदर व पापुद्रे लेखिकेने अतिशय तरळपणे व संयमित शैलीत उलगडले आहेत. कुठेही आक्रस्ताळेपणा किंवा क्षोभ न करता या संबंधांकडे लेखिका सजग भान ठेवून पाहते, हे मला आवडलं. आयुष्यात येणारे खाचखळगे, मोहाची वाटलेली वळणे, चढ-उतार या क्वचित प्रसंगी वाहून जाऊनही ती परत भानावर येते. ही भावनिक व मानसिक आंदोलने सहज भावाने येतात. आपल्याबरोबर इथेही काही मान्यवर आहेत. उमाताई आहेत, डॉक्टर भारती नेतुरकर आहेत. हे जे सगळं आपण आज अनुभवतोय ते फार सुंदर आहे आणि मला नाही वाटत मी फार खरं बोलावं, कारण की अभिराम सरांनी इतके सिक्सेस मारल्यात, इतक्या बाउंड्रीज मारल्यात. त्याच्यानंतर येणारा जो बॅट्समन असतो, आणि हा स्त्रोत जो मी असतो, माझं काम सोपं आहे. मी एक सिंगल घ्यायची आणि नेक्स्ट बॅट्समॅनला स्ट्राईकवरती आणायचं. श्रीकांत सरांनी, आपण त्यांचंच आता वी विल वेलकम हिम. श्रीकांत सर हे जर्नलिझमचा प्रवास
सकाळ आणि लोकसत्ता या 2 वर्तमानपत्रातून त्यांनी सुरू केलं आहे आणि सध्या ते महाराष्ट्र टाइम्समध्ये कन्सल्टिंग एडिटर म्हणून काम करतात. श्रीकांत बोजेवर सरांनी त्यांचे 2 कॉलम्स 2 फुल 1 हाफ आणि 1.5 दमडी असे लिहिलेले आहेत. तसंच ते हल्ली तंबीदुराई म्हणून सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेतच. 2.25 पायांचा माणूस ह्या लिखाणाला त्यांना बाबा पदमजी अवॉर्ड, तसंच बोजेवार सरांना जयवंत दळवी अवॉर्ड, दत्तू बांदेकर अवॉर्ड, पत्रलेखक संत पुरस्कार, पी.के. अत्रे पुरस्कार, विद्याधर भोगले पुरस्कार, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि मनोहर जोशी प्रतिष्ठान पुरस्कार त्यांच्या लिखाणासाठी त्यांना मिळालेले आहेत. मी एक सिंगल घेतो आणि बोजेवार सरांना स्ट्राईक वाटतो. व्यासपीठावर उपस्थित विजयताई, ज्येष्ठ प्रकाशक मित्र अशोक कोठावले, मित्र अभिराम आणि लेखिका वसुंधरा राजेकर. खरं तर आजचा हा कार्यक्रम मला असं वाटत होतं की अभिरामच्याच बाजूने संपायला हवा होता. इतकं सुंदर अभिराम त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी गरज वाटत नाही मला. आणि त्यातही आता नवीन गुजरातले की त्यांनी 34 पूर्ण मानले देतो. आणि माझी अवस्था आता अशी झालेली आहे की जिंकायला फक्त 1-10 वर्ग आणि निश्चित त्या मला फक्त 1च धाव करायची. सिंगल काढली नाही, सिंगल काढण्यासाठी मगाशी वसंतताईने त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की बँकेत नोकरी करताना, घर काम करताना, हे सगळं करताना ज्या लिहित होत्या मला ती खूप वेगळ्या पद्धतीने ते आणखी लावून याच्यासाठी की गेली 2-3 वर्ष मी गेल्या शतकातली लोकप्रिय कादंबरी या विषयावर संशोधन करतो. 100 वर्षांनी म्हणजे 1920 ते 2020 या 100 वर्षांची लोकप्रिय कादंबरी. लोकप्रिय कादंबरी म्हटल्यानंतर या बाबासाहेबांसारखे लेखक आहेत, सुभाष शिरोडकर आहेत, श्रीकांत शिंदकर आहेत किंवा बाबुराव अवलंकर आणि गुरुनाथ नाईक आहेत. सोबत लेखिकांची मोठी फौज आहे. कुसुम अभ्यंकर आहेत, शैलजा राजे आहेत, अशी खूप मोठी फौज मंदाटी अस्टिकर आहे. आणि मी जेव्हा या 100 वर्षाच्या कादंबरीविषयी कुठे कुठे काय काय लिहिलं समीक्षकांनी मी जेव्हा तपासत होतो आणि वेगवेगळी पुस्तकं वाचत होतो, जवळपास 250-300 पुस्तकं वाचली त्यासाठी गेल्या 100 वर्षाचा आढावा झाले. तर काय सत्तकोत्तर कादंबरी, दशकोत्तर कादंबरी, 50ची कादंबरी, 60ची कादंबरी, 70ची कादंबरी असे खूप वेगवेगळ्या प्रकारे कादंबऱ्यांचा आढावा घेतला गेला. आणि त्या कुठल्याही आढाव्यामध्ये या लेखिकेचे नाव तिथे तेच जी असतात, ते सगळे असतात. मला अशा कुसुम अभ्यंकर 153 कादंबऱ्या लिहिल्या. त्या डॉक्टर होत्या, त्या आमदार होत्या. 153 कादंबरी लिहिलेल्या लेखिकेची एकही कादंबरी त्या समीक्षकांना त्याचा उल्लेख सुद्धा करावा लागला. आणि असं करताना आता याच्या मुलामधून मला समजलं की त्या बहिणी स्वतःच्या घरचं काम केलं असतात. ह्या सगळ्या ज्या लेखिका आहेत त्या सगळ्या लेखिका म्हणजे आता सगळ्यांच्या घरामध्ये आपण बघतो सकाळी उठल्यापासून मुलांचा टिफिन, नवऱ्याचा टिफिन करण्यापासून तर शेवटी रात्रीची काय आज फार मोठं फक्त मुलाची खिचडी खावी पण जे काय असतं ते सगळं करून त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. अशा वेळी 153 कादंबऱ्या घेऊन सुद्धा त्यांचं त्या आळ्यामध्ये कुठेही नाव नव्हतं. तेव्हा मला म्हणजे एक थँकलेस जॉब असतो. म्हणजे जरी आपण स्त्री लेखक पुरुष लेखक जरी भाग जरी केले असेल लिखाणाचे तरी स्त्री लेखिका त्यांच्या लिखाणाचं मूल्यांकन करताना, त्यांच्या लिखाणाचं मूल्यमापन करताना आपण त्याची हे सगळं करत असतात ती कधी लक्षात घेतो. इतका मोठा अध्ययन करत असतो आणि त्यातून स्पर्धेत येणं आणि त्या आढाव्यात येणं की 10ची कादंबरी कुठली होती, 70ची कुठली होती हे फार मोठा आव्हान असतं. आणि मला असं वाटतं की समीक्षकांनी खूप अन्याय केला. या 100 वर्षाचा आढावा घेऊन आम्ही उत्तम सगळे लोकप्रिय लेखक घेतले की या सगळ्या लेखिकांनी शैलजा राजेंनी 103 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. पण आज त्याच्या कादंबरी पर्यंत कोणी उल्लेख करत नाही. यांच्या कधी साहित्य संमेलनाशी कुणाला विचार करावा लागला. कुठल्याही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांची नाव कधी चर्चेत सुद्धा आलेली नाही. तर स्त्रीने लिहितं होतं की 100 वर्षाचा जेव्हा आढावा घेतो तेव्हा मुळात स्त्रीने लिहितं होणं ही खूप मोठी गोष्ट होती. कारण त्यांना समाजात लेखिका म्हणून मान नव्हतं, त्यांना बाहेर जाता येत नव्हतं, त्यांचं विचारविश्व खूप छोटं होतं, त्यांचं भावविश्व खूप छोटं होतं. असं असताना तिने लिहिणं ही खूप गोष्ट होती. आणि या 100 वर्षाच्या काळात किती मोठा प्रवास केला आणि
आणि लेखिकेने या काळात लेखिका म्हणून स्त्रीने लेखिका म्हणून काय मिळवलं कुठपर्यंतचा पडला गाठला या पडल्याचं एक आजचं उदाहरण म्हणून मी वसुंधराच्या कादंबरी करतो. त्यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे त्यांचा आणि माझा परिचय पहिल्यांदा लोकसत्तामध्ये म्हणजे कथा निवडली तेव्हा झाला. परंतु एक पत्रकार एक जन्मजात आळशी याच्यासाठी असतो की त्याला ते दिवसभर जे काही व्यवधान असतं तर त्याला त्याच्या व्यवसायातून काही वाचन करावं, सतत अपडेट राहावं. त्यामुळे माहितीपर वाचन जास्त होत असतं. आज युद्धाचं काय चाललं आहे, अर्थकारणात काय चाललं आहे, समाजकारणात काय चाललं आहे, राजकारणात काय चाललं आहे हे अपडेट राहण्यासाठी सतत वाचन करावं लागतं. त्यामुळे असं ज्या सर्जनशील ठिकाणी असतं ते थोडंसं वाचताना मागे पडतं. त्यामुळे यांनी मला कथा सगळ्यात वसुंधरांनी मला कथा सगळ्यात दिल्यानंतर सुद्धा मला सारखं वाचायला राहत होता. आणि मी मग कधीतरी त्यांनी दुसऱ्यांदा दिला मला आणि त्यांची खूप इच्छा होती तो मी वाचावा कथा सगळं. आणि आपण एका कामाच्या त्या रगाड्यात विसरत असतो. आणि मी जेव्हा आत्ता पुन्हा जेव्हा तो वाचला त्यांच्या कथेची आणि माझी आधी ओळख झालेली होती. कारण एक कथा त्यांची लोकसत्ताच्या दिवाळीत आम्ही प्रसिद्ध केली होती, एक लोकसत्तामध्ये प्रसिद्ध केली होती. त्यामुळे त्यांच्या कथांची ओळख होती. परंतु कुठल्या लेखिकेची एक कथा वाचून तिची पुढची ओळख नाही. जेव्हा तिच्या 7-8 कशा एकत्र वाचतो तेव्हा त्या लेखिकेत आपल्याला एक पूर्ण फील येतो या लेखिकेत काय आहे. तर तो तसा फील मला त्या कथा वाचल्यानंतर आला आणि मला खूप पश्चाताप झाला की या कथा वाचायला खूप उशीर केला. मी आधीच वाचायला आवडतो आणि मी लगेचच दुसऱ्या दोन्ही कथा संग्रह वाचल्या सगळ्याचे. मात्र आता त्यांनी वाचला पुन्हा नव्याने हा संग्रह आता पुन्हा नव्याने आपल्यासमोर आलेला आहे. त्याची दुसरी आवृत्ती आलेली आहे. या संग्रहातली शीर्षक कथा वाचणं हा सुद्धा माझ्यासाठी पुन्हा नव्याने मला वाचायला अनुभव होता. त्याची आधी वाचली होती आणि ते वाचता वाचता मी 15-16 वर्ष मागे गेलो. 2000 साली लोकसत्ताच्या दिवाळीसाठी हीच कथा निवडली होती आणि त्या कथेचं मला पहिलं वाचन आठवलं. आपण ती कथा दिवाळीत घेतली आपल्याला ती आवडली होती. परंतु का आवडली होती मला आज ती पुन्हा वाचताना असं वाटलं की या कथेची जी वीण आहे ती तयार होत असताना ती कथा आकाराला येत असताना त्या कथेचा शेवट काय असावा ते आपल्या लक्षात येतं. सराईत वाचताना एक खोड असते. ती कथा वाचता वाचता आपण त्या कथेत काय चाललंय त्या व्यतिरिक्त पुढे काय होऊ शकतं याचा आपल्या मनाशी एक विचार करत असतो. म्हणजे लेखक मित्र आहेत धर्मपुरीकर नांदेडचे, दुसरे नांदेडचे लेखक इथे बसले आहेत मानसोपचार डॉक्टर लोगोले, हे सुद्धा खूप छान कथा लिहितात. आणि धर्मपुरीकरांचं एक खूप सुंदर असं वाक्य होतं की वाचक कुठलीही कथा वाचताना कादंबरी वाचताना काय करत असतो तर त्या कथेचा हँडल आपल्या हातात घेत असतो. म्हणजे आपण स्कूटर किंवा सायकल चालवतो तसं हँडल आपल्या हाती असतं आणि ते हँडल हातात घेऊन तो लेखक तो वाचक त्या कथेला आपल्या मार्गाने येऊन जात असतो. त्याला असं वाटतं की ही इकडे जावी कथा. लेखक एकाबरोबर जात असतो, कथा दुसऱ्या बोलत असते, वाचक तिसऱ्या बोलत जात असतो, असं काही होत असतं. मात्र ही कथा वाचताना मला असं वाटतं की वाचक आणि लेखक दोन्ही एकाच मार्गाने जातात. म्हणजे या कथेचं जे व्हावं असं वाटत असतं, या व्यतिरिक्तचं जे व्हावं असं आपल्याला वाटत असतं तेच त्या कथेमध्ये त्या व्यक्तिरेखित होतं. असं होणं हे खूप धोकादायक असतं. धोकादायक यासाठी की तुमच्या मध्येच कथेचा इंटरेस्ट संपू शकतो आणि याचं माहिती नाही मला काय होणार आहे मला कळलं नाही. परंतु इथेच यांच्या लेखनाची ताकद आहे सुंदरच्या की तुम्हाला याचा शेवट काय होईल याची साधारणतः कल्पना आहे. तो शेवट तसाच होतो मात्र तरीही ती कथा आपल्याला हाताळून सोडवत नाही, त्या व्यक्तिरेखा आपल्याला सोडवत नव्हतात. ही यांच्याकडची ताकद आहे. तर मी काय किंवा अभिराम काय किंवा कोणत्या लेखक काय असेल आपल्याला जे समोर दिसत असतं ते सांगत असतो, आपल्या आजूबाजूचं वास्तव आपण सांगत असतो. मात्र ते त्या वास्तवामध्ये गंमत नसते. वास्तव गंमत जी असते कशामध्ये वास्तव कशा प्रकारे आपण सांगतो यात ती गंमत असते. आणि आपल्याला आजूबाजूचं वास्तव वसुंधराताई अशा पद्धतीने म्हणतात की आपल्या ओळखीचा जो सुद्धा असला तरी आपल्याला ही गोष्ट आपल्या लक्षात कशी आली आहे. उदाहरणार्थ लग्नग्रूप आलेल्या लक्ष्मी नावाच्या जोडीची एक कथा आहे. खरं तर ती कथा एकटीचीच आहे, त्या एका पात्राची आहे. मात्र कुठली कथा ही एकटीची नसते. त्या अर्थाने तिच्या अवतीभोवतीचा जो गोतावळा असतो त्या गोतावळ्यातून ती कथा घडत असते. रश्मीची आई आहे, भाऊ आहे, बहिणी आहे आणि तिचा होणारा दुसरा नवरा आहे. ही त्यातली महत्त्वाची पात्र आहे. मात्र त्यांचं वागणं त्यांचं बोलणं वाचताना आपल्या सतत लक्षात येतं की हे आपण कुठेही पाहिलेलं आहे आणि मग लक्षात येतं की कुठं पाहिलं आहे तर सगळीकडेच पाहिलेलं असतं.
आपल्या आजूबाजूच्या व्यक्तिरेखा असतात त्या अशाच वागत असतात, म्हणून आपल्याला ते सतत ओळखीचं वाटत असतं. ते इतकं ओळखीचं वाटत असतं की आपल्याला ते त्यात लेखिकेनं काय केलं आहे हेच कळत नाही आपल्याला. पण ते इतकं सहज आणि स्वाभाविक फार कठीण असतं आणि त्या सहजपणा आणि त्या शैलीमध्येच या लेखिकेची ताकद आहे. आपल्या भावाचं एक वाक्य सांगते ती कथा, त्या रश्मीची आहे ती त्या कथेच्या ओघामध्ये आपल्या भावाचं एक वाक्य सांगते आणि पुढे जाऊन तिथे दादा म्हणाला आणि दादा म्हणाल्याच्या पुढे असं लिहिते म्हणजे ईशाचा नवरा म्हणाला. आता तो बोलताना आपला दादा कधी असतो आणि आपल्या बहिणीचा नवरा कधी असतो हा एक सूक्ष्म फरक जो आहे तो देखील इतकं सूत्रमध्ये मांडलेला आहे. कारण एक व्यक्ती आहे ती बहिणीशी बोलताना कधी कधी भाऊ म्हणून बोलतो आणि कधी बायकोचा प्रतिनिधी म्हणून बोलत असतो. हे आपल्या सगळ्यांच्या घरात असतं. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलते तेव्हा ते तिचं म्हणणं नसून त्याच्या बायकोचं म्हणणं आहे हा लक्षात येत असतं. या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, मात्र ते कथेत बोलताना तर ते फार सुंदर विचार केल्या गोष्टी. आपण किती बदललो किती सुधारलो तरी मुलीचा संसार नेटका असावा म्हणजे तिने संसार थोडं परत घ्यावं. थोडक्यात हे कंसार असतं नेटका असावा म्हणजे तिने थोडं परत घ्यावं आणि मातृत्वातच स्त्री जातीचं पूर्णत्व असतं. असं जे असतं या सगळ्या भावना असतात त्या आपल्या खूप मुले या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या भावनांचा अतिशय कुशलतेनं वापर या कथेमध्ये केलेला आहे. त्यामुळे अपेक्षित शेवटाकडे जाताना सुद्धा त्या कथेचा घाट, त्या कथेची रचना, त्या कथेची शैली आणि त्यातली शब्दसंपदा ही आपल्याला भरून ठेवते. याच प्रकृतीचे म्हणजे पहिल्या 2 पानातच कथेच्या शेवटाचा अंदाज येणारी परंतु तरीही संपूर्ण कथा वाचण्याची गोडी कायम ठेवणारी दुसरी एक कथा आहे. त्या कथेचा वारंवार सुद्धा उल्लेख झाला. ती कथा म्हणजे एक कळी उमटता. कथेचं शीर्षक अगदी सार्थ आहे कारण काही कारणानं भेटलेली एक कळी उमरून तिचा समृद्ध आणि फुलात रूपांतर होण्याची एक प्रक्रिया आहे ती ही कथा आहे. आपण एखाद्या व्यक्तीविषयी आधी वागत असतो त्याची कारणं त्यावेळी कदाचित खरी असतात, त्याचा खरेपणा पडताळून घेण्याची आपली तयारी नसते हा खरा प्रश्न असतो. कारण आपण मनातली सतत पुरवळत बसतो. रेणू हे या कथेचं मध्यवर्ती पात्र आहे आणि तिच्या मनातील अडीचा हा प्रवास आपल्याला तिच्या संपूर्ण कुटुंबाशी सहजपणे जोडून ठेवतो. तो शैलीमुळे आणि कौशल्यपूर्ण रचनेमुळे. एखादी भावना नाकारताना म्हणजे काय कौशल्य असते, एखादी भावना नाकारताना आपण लेखिका कशा पद्धतीने एखादी गोष्ट मांडू शकते. एखादी भावना नाकारताना म्हणजे असं म्हणतात ढगोळ्या बटाट्याचे वर आलेले डोळे चोडून टाकावे अशी आपण ती भावना सोडून टाकतो. असं वाक्य येतं तेव्हा आपण स्थितीत होतो किती ओळखीची कृती आहे. आपण ते खूप आलेल्या बटाटे सहज करून टाकतो. परंतु एखादी भावनाशी चोळून टाकत इतक्या सहजपणे तशी उपमा वाचताना आपण अधिक त्या व्यक्तिरेखेविषयी तिच्या कृतीविषयी वेगळ्या पद्धतीने विचार करत होतो. अशी चमकदार वाक्य त्यामध्ये खूप ठिकाणी आहेत आणि ती वेगळी वाटत नाही. हे मुख्य कृत्रिमरित्या तिने कोंबलेली आहे असं सुद्धा वाटत नाही. त्या कथेच्या आशयातून ती सहज फुटावी तशी ती त्या कथांमध्ये येतात. पाऊस आणि रेल्वेचा थोडंफार मुंबईकरांसाठी खूप सवयीचं आहे, काय सांगायची गरज नाही आहे. कारण या शीर्षकाची अशा एका पावसाळी फळवण्याची हुरहुर लावणारी छोटीशी परंतु अतिशय चवदार आणि कुमारदार कथा या सगळ्यात आहे. हे खूप चित्र तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. दोन्ही पायात गुडघ्याजवळ बॅग पकडून संदीप प्लेटमधली भजी मस्त करत होता. अशा पोजमधली व्यक्ती तुम्हाला मुंबईतून कुठे जाणार नाही. कुठेतरी ती ब्रिफकेस किंवा काही बॅग असते ती दोन पायात करायची आणि कुठेतरी वडापाव भाजीपावाला असतो त्याच्या समोर तो भजी करत असतो. अशा प्रकारची व्यक्तिरेखा फक्त मुंबईतच आणू शकते तुम्हाला. जवळपास सर्वच कथा अशा मुंबईत आहे आणि त्या स्वाभाविक आहे कारण लेखिकेचा परिसर मुंबईचा आहे. फक्त विचार केला की मनाची खिडकी उघडते. फक्त विचार केला की मनाची खिडकी उघडते. पण थोडा अविचार केला तर दरवाजाच उघडतो. या एका आशयातून किती सुंदरपणे लेखिका व्यक्त होतो. अशी ही थोडी सुविचार पद्धतीची वाक्य अशा आहे परंतु ती आपण कथेत वाचलेली म्हणजे सुविचार वाढत नाही कारण त्या कथेच्या व्यक्तिरेखांमध्ये ती आलेली असतात. प्रकृतीचं वर्णन करणारी प्रवृत्तीचं वर्णन करणारी खूप वाक्य यात आहेत. त्यात काही अनेकदा असं होतं की एखादी व्यक्तिरेखा पुस्तकात असते कथेत असते आणि ती व्यक्तिरेखा म्हणजेच एक म्हण म्हणून करते. ते खूप सुंदर त्यात वाक्य आहे. असं जे वाक्य त्यामध्ये भानुप्रसाद तिवारी समुदायाचं आणि पुढं भेटायचं
आता बालूप्रसाद तिवारी समजायचं आणि पुढे भेटायचं बालूप्रसाद तिवारी म्हणजे काय होता हे तुम्हाला खरं कथा वाचता समजणार नाही. आणि कथा वाचता वाचता जे वाक्य आपल्या पुढे येतं की बालूप्रसाद तिवारी समजायचं तेव्हा पटकन विचार करतो आपल्याला हे काय सुंदर सुचतं, कारण ती ऑलरेडी ती मनोवृत्ती त्यांनी आधी अधोरेखित केलेली असते, त्याच्यात हे वाक्य आलेलं असतं. नववाक्यातले ताण आहे, स्त्री पुरुष संबंध आहेत, मध्यमवर्गीय मुलगा आहे, अपेक्षांचं ओझा आहे, तिच्या पांढऱ्यापेक्षा कल्पना आहे, हेच त्या बहुसंख्य कथांचे आणि आपल्या आजूबाजूचे विषय आहेत. परिप्रेक्ष्य बदलले, आर्थिक स्तर बदलला तरी या कथांचा आशय जुना होणार नाही, कारण तो आपल्या रोजच्या आयुष्यात घडलेल्या कथा आहे. तरी वळण आणि 60% कहाणी या दोन कथा हा मध्यमवर्गीय ओळखून मध्यमवर्गीय मानसिकतेची आपली वर्तुळ ओळखून पुढे जाणाऱ्या कथा पुढील काळात मला असं वाटतं की अधिक अर्थक ठरते. कारण अनेक गोष्टी आहेत ज्या मध्यमवर्गीय मानसिकतेत आपल्याला पचत नाही, रुचत नाही, किंवा असं आज थोडा काळ बदलतो हळूहळू, परंतु या कथा जेव्हा 10-15 वर्षात घेण्याचा विचार केला तर ही कथा पुढची ठरते. आजपर्यंत समाजामध्ये सवयीने आणि सरावाने आपण लैंगिकतेचा विचार करताना फक्त पुरुषांच्या लैंगिकतेचा विचार करतो. मग अशी आग्रह जसं म्हणाला त्या ठिकाणी मात्र या दोन कथांमध्ये मला असं वाटतं की स्त्रीने उंबरठा ओलांडला एक प्रकारे शब्दकारे, आणि आपण त्याला नैतिकतेची चौकट म्हणूया काय म्हणू, ते चौकट ओलांडून जाणाऱ्या कथा आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेही हे काहीतरी अनैतिक आहे, हे काहीतरी करायला नको होतं अशा प्रकारची अपराधीपणाची भावना कुठेही नाही आहे. इतक्या मोकळेपणाने त्या गोष्टी झालेल्या आहेत. मग अशी अभिरामने जे उदाहरण सांगितलं बँकेतला एक सहकारी आणि त्या दोघांचे नातं असतं, म्हणजे तिला त्याची मैत्री हवी आहे, त्याचा सहवास हवा आहे, त्याचा हात हातात हवा आहे, परंतु तो हात हातात हिने घेतला तेवढाच हवा आहे, त्यांनी पुढे काही जाऊ नये. ही जी गंमत आहे सगळी म्हणजे ही घालमेल आहे खरं, आणि ही प्रत्येक ठिकाणी आपल्याला आढळते. ते उंबरठा सीमारेषा कोणी ठरवायच्या, त्या पुरुषांनी ठरवायच्या की स्त्रीने ठरवायच्या, आणि जर त्या ठरवल्या नाही किंवा एकाच व्यक्तीच्या करणे वागायचं ठरवलं तरी संबंध ही मैत्री हे नातं टिकेल. अशा प्रकारचे प्रश्न असतात ते खूप हास्याने या दोन कथांमध्ये हे केलेले आहेत. लेखिका स्त्री असल्याने बहुधा या कथा स्त्रियांच्या परिप्रेक्षातून लिहिल्या गेल्या आहेत, त्यामुळे त्या अधिक टोकदार, अधिक खऱ्या आणि अधिक थेट झालेल्या आहेत. त्या अतिशय ओढवत्या, सुंदर आणि तरल अनुभव देणाऱ्या कथांबद्दल मी वसंत तारेंचं अभिनंदन करतो. अशा उत्तम कथांच्या संग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशकाला काढावी लागली याबद्दल मी सर्व वाचकांचे आभार मानतो. वसुंधराताईंनी पुन्हा नव्याने असेच लिहित राहावे आणि मॅजेस्टिकने पुन्हा नव्याने त्यांचे कथासंग्रह काढत राहावे. मला हे सगळं वाचताना सतत असं वाटत आलेलं आहे की यातल्या प्रत्येक कथेमध्ये ती वाढण्याचं बीज आहे. आपण खूप सहज लोक कादंबरी झाली पाहिजे, पण कादंबरीपेक्षा मला असं वाटतं की आता थोड्या दीर्घकथांकडे झाल्या, पण त्यातल्या बऱ्याचशा कथा मला असं वाटतं की अपत्य घेतलेल्या आहे लिहिता. एक दिवाळीकडे पण मर्यादा असते की तुम्ही 2000 शब्दांची कथा पाडला, 3000ची पाडला, त्यातल्या बऱ्याचशा कथांमध्ये असा स्कोप होता की त्या व्यक्तिरेखाचा अनुभव तो परी वाढवण्याची संधी होती. मात्र याच्यामुळे कथाची जसं भाव होती दिवाळीकडे 3000ची कथा लिहिली, मात्र ती जेव्हा संग्रहात येते तेव्हा ती 5000ची 6000ची यायला हरकत नाही, कोठाळूची त्याला हरकत नसेल. यातले सगळेच अनुभवाचे प्रतीक मोठं काहीतरी सांगणारे आहे, आणि मला असं वाटतं की यांचे गुणलेले दोन कथासंग्रह मी अधिक उत्सुकतेने आणि अधिक जाणते पण पाहिजे, कारण मला लेखिकेचा स्वभाव केलेला आहे. आणि आता मी ते जे ऐकलं की ह्या कथा साधारणतः संवेदना, स्त्रीची संवेदना सांगणाऱ्या होत्या, त्यांचा पांढरा गुणगुणाचा कथासंग्रह तो आपण अधिक व्यापक होतो आणि समाजाकडे जातो, तर मला तो सुद्धा वाचायला उत्सुकता आहे. परंतु मी आता या कथासंग्रहाची ही दुसरी आवृत्ती निघाल्याबद्दल मी वसुंधरा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. एवढे चांगले वक्ते बोलल्यावरती माझं रटाळ भाषण तुम्हाला ऐकावं लागणार. एकच सांगते आभाराच्या आधी की आम्हाला बँकेमध्ये निवृत्ती समारंभ असायचा ना, तेव्हा सगळं चांगलं ऐकायला मिळायचं. म्हणजे तेव्हा असं कोणी कधी म्हटलं नाही की याने कामचोरी केली, याने काउंटरवरती ॲरोगंट, असं कोणाला कधी ऐकायला मिळालं नाही. नेहमी चांगलं ऐकायला मिळायचं. तसं लेखकाच्या आयुष्यामध्ये हा पण एक प्रसंग असतो की सहसा चांगलं बोलतात असं मला वाटतं, आणि तो आनंद आज मी घेतला. खूप छान वाटलं तुम्ही सगळे इथे आलात. मी आधीच म्हटलं की तुमच्या ऋणामध्ये मी कायम राहीन, आणि माझ्या आनंदामध्ये सहभागी तुम्ही झालात. खूप
असेल, पण त्याच्या आधी मी खरं तर देवाचे आभार मानेन. कारण गेल्या आठवड्यामध्ये मला खूप बरं वाटत नव्हतं आणि असं वाटत होतं हा प्रोग्राम कसा होईल आणि एवढ्या मोठ्या व्यक्तींना बोलावून ठेवलंय, पण तो पार पडला. यासाठी मी देवाचे आभार मानते. मान्यवरांचे आभार तर मी मानतेच आणि मान्यवरांची कृतज्ञता पण मी मगाशी व्यक्त केली आणि पुन्हा एकदा मी आभार मानते. इतके सगळेजण हे बिझी आहेत. अशोक सर तर म्हणजे प्रकृतीच्या मानाने मी आग्रह केला म्हणून आले, म्हणून मी आभार मानते. आणि बोजेवार सरांचं काय माहिती, आभार मानायच्या आधी मी त्यांना जवळजवळ दम दिला होता की तुम्ही येणार ती तारीख मला सांगा, कारण मला तुम्ही हवेत प्रकाशांचा आभार. मग त्यामुळे तरी पण आता औपचारिक आभार मानणं भाग आहे, असं जरी दम दिलं ना. आणि अभिराम भडकमकर केवळ बोजेवारांच्या मैत्रीमुळे मला हो म्हणाले. माझी खूप इच्छा होती अभिराम भडकमकरांनी माझ्या कार्यक्रमाला यावं. खूप आभार मानते मी. आणि टिळक मॅडमचं माझी खूप दोस्ती झाली, म्हणजे खूपच दोस्ती झाली, तरी पण त्या दोस्तीमध्ये माझे आभार येतात. उमा नाभार मॅडम, शुभांगी पांगे मॅडम, मेघना साने, भारती मॅडम, नंतर बाहेरच्या संचालिका प्रभा शिर्के, भूमा मॅडम, माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी, कॉलेजमधले मित्रमैत्रिणी, बँकेमधले मित्रमैत्रिणी, असे सगळे आले. शिवाय माझ्या सोसायटीतले लोक खूप आलेले आहेत. मगाशी जी मी सरस्वती वंदना म्हटली त्या माझ्या सोसायटीतल्या आहेत आणि त्यांची बहीण किमो घेते, त्यामुळे त्या म्हणाल्या होत्या मी जास्त थांबणार नाही, पण तरीसुद्धा त्या माझ्यासाठी सरस्वती वंदना म्हणायला आल्या. कितीकांचे आभार मानू. मला सरस्वतीचा फोटो चांगला मिळत नव्हता, पण केतनची आई म्हणाली माझ्याकडे फोटो आहे, केतनलाच मिळालेला गिफ्ट, त्यामुळे तो मिळाला. माझे काहीच अडचण झाली नाही. एक असं झालं की अलका जोशी टिळक मॅडमचा जो अभिप्राय आहे तो वाचणार होती, पण अलका मलेरियाने आजारी पडली, पण आता व्हिडिओ काढण्यासाठी ती आलेली आहे. पण माझी शाळेतली मैत्रीण रेखा म्हणजे वीणा चिपळूणकर, ती म्हणाली अगं तू काय काळजी करू नको, मी वाचेन. असं कोणी ना कोणीतरी प्रत्येक कामासाठी उभं राहिलं. कदाचित मी काही लोकांचं नाव घेतलं नसेल तर माझा गैरसमज करू नका, कारण व्होट ऑफ थँक्स आता मी सगळ्यांचेच मानते आहे, त्याच्यामध्ये नावं सगळी मी नाही घेऊ शकले. पण फोटोग्राफर देवेंद्र आरते, साऊंड सिस्टीम करणारे पावसकर, व्हिडिओ रेकॉर्ड करणारे प्रणव जोशी म्हणजे अलकाचाच मुलगा आहे, आणि हे सगळे लोक माझ्यासाठी आले आणि माझ्या माहेरची माणसं माझ्यासाठी खूप आलेली आहेत, त्यांचे पण मी आभार मानते. आणि सगळ्यांचं आभार प्रदर्शन आता माझं झालेलं आहे आणि आपला कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. वसंतराव घाणेकर यांचा पुन्हा नव्याने हा कथासंग्रह याची दुसरी आवृत्ती आज प्रकाशित झाली आणि या कार्यक्रमाला आता मी उपस्थित होतो. सर्वांचीच भाषणं खूप छान झाली, विशेषतः अभिराम भडकमकर आणि श्रीकांत बोजेवार या संग्रहावर बोलले आणि त्यांनी वसुंधरा घाणेकर यांच्या कथांची वैशिष्ट्य अतिशय वेगळ्या पद्धतीनं वाचकांसमोर प्रेक्षकांसमोर मांडली. त्यांचा पांढरा गुरुमोहर नावाचा कथासंग्रह त्याला मी ब्लर लिहिलेला आहे, त्यामुळे वसुंधराताईंच्या कथांशी माझा परिचय आहे. यापूर्वी त्यांच्या कथा मी वाचलेल्या आहेत. मला असं जाणवतं की यांच्यामध्ये खूप ज्याला आपण म्हणतो ना पोटेन्शियल असतं. एक लेखक म्हणून तुमच्याकडे काही पहिल्यांदा लागतं, म्हणजे आडात असेल तरच पोहऱ्यात येतं, तर ह्यांच्याकडे खूप सांगण्यासारखं आहे आणि ते सांगण्याची त्यांची पद्धतही रोचक आहे. वाचकांना अगदी इंटरेस्ट वाटावा त्याच्यात प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक परिच्छेदामध्ये, अशा पद्धतीने ही लेखिका लिहिते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या कथांचे जे विषय आहेत ते आता विस्तारत आहे. म्हणजे पूर्वी एक मध्यमवर्गीय विश्वापुरती ही कथा मर्यादित होती, आता त्याच्या पलीकडे बघायला लागल्या आहेत. आणि कुठल्याही कथाकाराचं किंवा कादंबरीकाराचं किंवा लेखकाचं एक ताकद म्हणतो आपण की ती जसं म्हणाले मगाशी की ती कथा कुठे घडते ह्याला महत्त्व नाही,
त्याच्या कथेमध्ये काय गाभा आहे, प्राण काय आहे, त्या लेखकाची लेखकीय दृष्टी काय आहे, त्याच्यावर त्याच्या लेखकाचं जे काही कमी जास्त असतं बरं वाईट पण त्याच्या कथासंग्रहाचं किंवा कुठल्याही साहित्याचं हे अवलंबून असतं. वसुंधराताईंच्या कथांचं हे वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये त्या आपला जीव ओततात लेखक म्हणून आणि तो समग्र अनुभव त्याला भिडण्याची त्यांची जी आस आहे ती सच्ची आस आहे. मी त्यांना पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा देतो.